घ्या घ्या घ्या. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरु नमः भक्षिता पय फळमूळ सेविता निर्मळ वानर मास उपोषण तापशी फळे आणून पूर्ण दिले एवढा तृप्ती भोजन वानर गण उल्हासी. काय झालंय तर तृप्ती भोजन त्या ठिकाणी वानर सेनेचं केलंय तर कुणी केलंय? त्या ठिकाणी असणार कोण तापसीने त्या ठिकाणी असणाऱ्या वानराला जी भूक लागली होती त्यांचा जीव जातो का राहतो ते मग तापसीने काय केलं? फळांचा ढिगारा त्यांच्या समोरला काय खायचंय ती तुम्हाला खावा बसल्या ठिकाणी मटक्या देऊ देऊ मिठ्या मारो 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 असणारी माठ 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 फळ त्या ठिकाणी इच्छा भोजन झालं. भक्षिती पय फळमूळ सेविती निर्मळ जळा अरे! वानर सुखी झाले सकळ हर्ष प्रबळ तृप्ती. अहो काय तिथं बघायचं फळांचा ढिगारा आहे ताजा आंबा चेकू पेरू अननस पेरू जे म्हणतात ते द्राक्षी जिभेला पाणी सुटायला मारा लागतात एवढे असणारे फळ मुळं माठ 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 पाणी बी निघतं शुद्ध पाणी त्या ठिकाणी आपल्यासारखं फिल्टरचं नाही एकदम शुद्ध पाणी त्या ठिकाणी सर्व वाढणार जे पाहिजे ते बसल्या जागेवर व्यापारा ठेवू लागले की महाराज या. वानरांचे सकळ दळ पूर्वी व्यापरीस अति प्रबळ शतगुणे वाढिले बळ जनक बाळ शोधावया. बघा महाराज पोट भरल्यावर कसं असतंय जवळ पोटात नसतंय तवर कधी भेटेल कुठं भेटेल कसं भेटेल वाळलं भेटू मला भेटू कसं भेटू कसं का भेटलं पण पोटाला भेटावं. एकदा वाढणारे पोट भरलं ढेकर दिले निस्ते लक 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 चाम 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 निस्ते भाऊ पुरपुरल्या गेल्या शेट्टी असं टन 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 उड्या त्या ठिकाणी मारू लागल्या. 100 हत्तीचं परत एकदा वानर सेनेमध्ये संचारला भाऊ असणारे पुरपुरले कशासाठी तर माता सीतेचा शोध घेण्यासाठी. वानर म्हणते हनुमंतासी येते काय फळे खावयालासी किंवा सीता शोधावयासी त्या राम कार्यासी साधावे. वानर विचार करायला महाराज कुठवर खायचा पण आता सगळ्यांनी मेळ केला. ए बाप्पा हनुमंत बाप्पा स्वामी कुठवर खायची म्हणलं फळ आता आपला मुख्य हेतू काय आपला मुख्य कार्य काय माता सीतेचा असणारा शोध घ्यायचाय. मग त्यासाठी आधी जावं लागल इथं उठावं लागल आणि मग कसं तर मार्ग काढावा लागल वाचा शोधिता या विवरांत बरं. लवेची निश्चित अरे! पुढील सांगा कर्तव्यार्थ दक्षिण पंथ शोधावया. हो महाराज म्हणे हे युवराज किती जर फिरलं कुठं जर फिरलं तर फिरून 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 तिथं गेलंय मला. कुठं बाहेर जायचं कसं जायचं काय करायचं हा मार्गचा आपल्याला काय सापडेना गेलाय. दक्षिण पंथ कुणीकडे राहिलाय हेच कळाला मार्ग नाही महाराज बुद्धी काय चालला मग काय करायचं वाचता. रवी शवी विरहित नित्य प्रकाश विवरांत वानर दशा दिशा पाहत दक्षिण पंथ दिसेना. अहो वानर नाही दिसेना त्या ठिकाणी फिरू लागले एवढाच असणारा सूर्यप्रकाशा इकडे पाहतात तिकडे पाहतात तिकडे पाहतात तिकडे पाहतात सर्वीकडे असणारे फिरू लागले पण दक्षिण दिशा दिसू लागले महाराज. फिरायची सगळीजण फिरायची आणि येऊन या कर्म्याकडे थालगल होय तिथून हलवा महाराज म्हणले परत दिशा कुठे राहिली दक्षिण आपली वाचा. पूर्व कोण पश्चिम कोण न कळे उत्तर दक्षिण अरे अरे न कळे दशा दिशांचे ज्ञान केवते गमन करावे. ओ बाप्पा म्हणले कुठे फिरता तिकडे फिरता तिकडे फिरता पूर्व कुठला पश्चिम कुठला दक्षिण कुठलं उत्तर कुठलं हेच कळायला मार्ग नाही आणि मला बी कळत नाही पूर्व कुठलं पश्चिम कुठलं दक्षिण कुठलं उत्तर कुठलं. मग आम्ही तर वाढणारा म्हणले आम्हाला काय कळायचं आणि किती जरी फिरला तर फिरवून फिरवून एका जागेला गोळा व्हायला बाप्पा यातनं काहीतरी मार्ग काढा. अत्यंत भारजांचे माता काजो त्वरेने घालवता अतिशय
म्हणता कथा वार्ता नये पुसो. अहो आता काय करायचं म्हणले, आपण भार घातला होता, त्या भारासाठी आलता, जे कार्य घेतलं होतं ते कार्य करताव, पण कुठं करावं, किती करावं, जर मार्ग सापडला गेला, ज्या गावाला जायचे त्या गावाची दिशाच मिळणं गेली. आताच आमचं कसं चालतं, कॅन्सर हॉस्पिटल म्हणल्यावर कॅन्सर हॉस्पिटल कशी गेला, तिथं बघता तर कुठेच काय दिसना. मग एक महाराज आलं, त्याला म्हणलं महाराज वाट कुठं आहे, ते म्हणलं तुम्ही इथं थांबा. मग ह्यांना घेऊन आणलं, ह्यांना इथं वाट दावली, परत हे माघारी आलं, तेव्हा आम्ही इथं आलो. तसं वाट माहित असली तर माणूस तिथं पोचतोय. तसं म्हणले वाटणारचे ना आम्ही सगळीकडे फिरताव, पण मार्ग काय कुठं देवाला गेला. लोक ज्ञान गावे पंडित जो जो विपयामध्ये उद्भवत, जो जो अतिशय क्षुधित त्या मी वृत्तांत पुसो नये. आता म्हणजे ज्या वाटेला ज्याला ज्ञान असतंय त्यालाच विचारावं, उगाच ज्याला कळत नाही शिंडी म्हणते त्याच्याकडे जायचं काय, त्यालाच कळलं आपलं पंचांग काय. आपण कुणाकडे हात होतो का पंचांग महाराज माझं बघा, आता त्याला जरी कळलं असतं तर ती पंचांग घेऊन बसला असतं का, एका जागेवर 10-10, 20-20 रुपये घेतला असतं का. ज्याला कळतं त्याच्याकडे गेलं तर चालतंय म्हणले, तशी आपली गत आपण किती जरी फिरलाव तरी तिथे ज्याला मग हनुमंत बाप्पा शिवाय पर्याय आपल्याकडे नाही. तपासी म्हणे वानर नाथा, वार्ता पुसून क्षुधिता. बळ भोजन सावधानता, सांगे वृत्ताता मनीच्या. तापसीनं त्या ठिकाणी बघू लागले की सरळ वानरसेना इकडे तिकडे फिरते, पण ती काय फिरते म्हणले, तुम्ही उगं फिरू नका, इथं काय तुम्हाला पोट भरायचंय, काय खायचंय ती खावा म्हणले. उगा इच्छा भोजन तुम्हाला अनेक भूक लागल म्हणले, फिरून फिरून दमलाव, या उगा ताजी ताजी फळं आणि काढले ती खावा. मग आता ती काय तापसी विचारते ऐका, विवर गोड अति कांतार, मिळणी आले वानर गारा. येते का आले ती सकळ वीरा, तोही विचार मज सांगा. हनुमंत बाप्पाला तापसी विचारू लागले की सर्वजण वानरचे ना त्या युवराच्या ठिकाणी तुम्ही आलाव खरं म्हणले महाराज, पण हे एवढे नेमकं कुठं चाललाव, कशासाठी चाललाव, ह्या युवरात याचं कारण काय नेमकं, हेच उद्देश मी, तुम्ही जसं मला माझा वृत्तांत विचारला तसं मीही विचारते म्हणले महाराज, कशासाठी आलाव, कुठं चाललाव, कुठं जायचंय, काय आहे ते मला सांगा. तुम्ही श्रीरामाचे भक्त, माझे निभाग्य आलती येतो. विवरी प्रवेशावया गुप्त, कोण कार्यार्थ मज सांगा. कसा या युवरामध्ये यायची ताकद फक्त राम नामाच्या भक्ताकडेच आहे. देवाला सुद्धा आज्ञा युवरा जायची अजिबात नाही महाराज. गण असो, गंधर्व असो, राक्षस असो, कोणी असो, जे फक्त श्रीरामाचे भक्त आहेत, जे राम नाम ज्यांच्या मुखामध्ये आहे, तुम्ही आलात आणि माझं भाग्य तुमच्याहून मोठं आहे की राम भक्ताचं तुमच्यामुळे मला दर्शन घडलं महाराज. तुम्हाला दुपारी बोललो होतो योग आला तर निश्चित भेटो, आणि तो योग कसा सहजासहजी येत ना, अचानकच करणारा तू आहे. महाराज म्हणलं होतं तुळजापूरला 2 हत्या येते, कसं घडल तसं बघू. कसं तुमचंही भाग्य घण आणि तुमच्यापेक्षा माझं भाग्य घण की रामाचे दास, रामाचे सेवक असणारे माझ्या दर्शनासाठी मला तुमची सेवा करण्याची संधी भेटली. मला असणार तुमचं आदर आतिथ्य करण्याचं, थोडासा वेळ राम भक्ताच्या सहवासात घालवायचं, हे माझ्या अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय भेटत नाही. तसं असणार माझं भाग्य आहे, पण नेमकं कार्य काय म्हणून तापसी त्या ठिकाणी विचारू लागले महाराज. मी तव तुमची केवळ दासी, कार्य सांगो ये मज अरे अरे वाले गबरू, ऐसे मानी लिया तुम्हासी, तरी कार्यासी मज सांगा. 2च महिने झाले महाराज, प्युअर ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. नीट वाचता सुद्धा येत नव्हतं,
पहिल्यांदा बसले तेव्हा त्याला काय झालं म्हणून तर चालाली ते तापसी म्हणू लागली महाराज मी कशी आहे तर तुमची दासी आहे तुम्ही फक्त आदेश करायचा आणि तो आदेश तुम्ही नुसतं महाराज असं आहे हे कार्य करायचंय त्या कार्यासाठी मी हजर राहणार पण तुम्ही हुकुम करा हनुमंत बाप्पाला तापसी बोलू लागली ऐसे तापसी पूर्व वृत्तांत पूर्ण ब्रह्म श्री रघुनाथ अवतरला सूर्यवंशात कौशल्य सुत दशरथी मग हनुमंतराय सांगू लागला की त्या ठिकाणी असणार प्रभू रामचंद्राचं अवतार कार्य आहे दशरथ राजाच्या पोटी असणारा त्यांचा त्या ठिकाणी जन्म झालाय सूर्यवंशाचं असणारे रामप्रभूचं कार्य आहे म्हणून सांगू लागले पित्राज्ञेच्या निजनेटी बंधू सौमित्र सीता गोरटी श्रीराम वनवासी पंचवटी गंगा तटी रहिवास रामप्रभूला काही कालांतराने त्या राम लक्ष्मण गेले मृगा पाठी मागे शून्य पंचवती वाह. भिक्षुक रूपे रावण कपटी सीता गोरटी चोरली हनुमंत बाप्पा त्या ठिकाणी सांगू लागले जे पंचवटीच्या ठिकाणी आल्यावर माता सीतेनं त्या ठिकाणी एक हरिण पाहिलं आणि ते मला त्याची कांच्याची चोळी पाहिजे मला राम प्रभू पाठीमाग गेले आणि इकडे माग पंचवटी कपटी रावण्यासाठी मोकळी झाले की होय मग सोन्याचा लंकेचा राजा होता पण हिथं आल्यावर भिकारी व्हावं लागलं अभिलाष मला धरला की राजाचा रंग व्हायला 1 सेकंद सुद्धा लागत नाही हा ज्वलंत उदाहरण आहे 14 चौकड्याचं राज्य होतं पण विचार बदलला मन बदलला भिकारीच व्हावं लागतं महाराज म्हणून विचार आचार कधी सोडायचे नाही त्याप्रमाणे म्हणला राजा रावण आला आणि माता सीतेला त्या ठिकाणी घेऊन कुठे गेला तर लंकेला तिचे करावया शोधन किसकिंदे आला रघुनंदन वाळी मात्र भार्या हरण विंदोनी बाण मारिला मग रामप्रभू कार्याच्या सीतामातेच्या शोधार्थ किष्किंधा नगरीमध्ये आले तिथं असणाऱ्या राजा सुग्रीवाची पत्नी त्याच्या स्वभावानं मध्ये काय वालीनंतर काय केले हिसकावून घेतली मग ते असणार राम प्रभूला एकदा शरण गेला की शरणागताचं रक्षण करणार आणि एकदा वचन दिलं की आपला जीव गेला तरी भेटणार म्हणजे शरणागत त्याचा प्राण वाचविना हे राम प्रभूचं बिर्द वाक्य आहे आणि त्याच्यासाठी वालीचा सुद्धा त्या ठिकाणी काटा माझ्या प्रभू रामचंद्राने काढला राज्य दिले सुग्रीवाची यवराजा अंगदाची वाह. सुग्रीवे घालिले अम्माशी सीता शुद्धीशी दक्षिणे मग त्या ठिकाणी राजाचा राज्याभिषेक परत करण्यात आला राजा सुग्रीवाला राज्याभिषेक केला युवराज पद असणारे त्या ठिकाणी अंगदाला दिला मग आता राजा सुग्रीवाने आम्हाला आज्ञा केली की माता सीतेचा शोध घ्यायचा आहे मग त्याच कार्यासाठी आम्ही फिरत फिरत असणारा इथपर्यंत पोहोचलो महाराज दक्षिण शोधली शतावरती शुद्धीनं लगेच सीता सती सीता शोध शुद्धार्थी विवरा प्रति आम्ही आलो सगळीकडे असताना माता सीतेचा शोध घेण्यासाठी सर्व वाहनाकडे गेले कोण पातात कोण रसतात कोण असणारा वर वैकुंठापर्यंत सर्व जिथपर्यंत असणारे ठाव ठिकाण आहे तिथपर्यंत गेले आणि आमच्याकडे असणारा हा दक्षिण पंथेचा मार्ग राजा सुग्रीवाने दिलेला आहे आणि तोच मार्ग शोधत शोधत असणाऱ्या युवरामध्ये येऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो म्हणून हनुमंत बाप्पा तापसीला सांगू लागले सुग्रीवादन्याची दारुण वाह. मासा यावे शुद्ध होऊन बर. न येतया रास भारोन विटंबना अपमाने आज राजा सुग्रीवाची आज्ञा इतकी खडळ काही एका महिन्याच्या आत महागारीच यायचं जर महागारी नाही आलं तर मात्र जिवंत काय शिक्षा असेल त्या शिक्षेला त्या ठिकाणी सामोरं जाण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही अशी आम्हाला राजा सुग्रीवाची आज्ञा आहे करीत प्रवेशन मास एक लोटला संपूर्ण हरी हरी. विवर दुर्गम गहन निर्गमन दिशेना
आणि मार्ग शोधत शोधत असताना आम्ही या युवरामध्ये आलो तर काय कोणते आणणार, कुठं जायचं, कुणीकडे जायचं, काय ठाम पत्ता लागना. आणि ह्या युवरातच आमचा 1 महिना पूर्ण संपला. आता काय करावं, कसं करावं, माता सीतेचा शोध कसा घ्यावा, ही मोठी घन चिंता आम्हाला लागली. हनुमंतराय सांगू लागले, करीता प्रवेशान आम्ही झालो मूर्छा पडना. कैसे येते आगमन येई ज्ञान आम्हानाही. हनुमंतराय त्या ठिकाणी असताना बोलतात तेवढ्या त्या वांडर सेने म्हणाले की महाराज, आम्ही या विवरात आल्यावर कधी बी सिद्ध पडलो न कसं पडलो न इथं कसं आलो हे सुद्धा आम्हाला देणं गेलं नाही. म्हणले आम्हाला जीव जातो करातो अशीच अवस्था जाते, पण हनुमंत बाप्पाच्या कृपेनं इथपर्यंत आलाव. आणि कसा कुठं नेमका आम्हाला काय माहित नाही. हनुमंत बाप्पा म्हणले तशीच अवस्था आता माझी सुद्धा झाल्या, कारण बाहेर कुठनं पडायचं, कसं पडायचं, विवर तर दिसतंय, जिथवर पाहावं, जिकडं पाहावं तिकडे विवरच आहे. त्यातनं बाहेर पडायची वाट मला समजना गेलेली आहे. विवरीच्या बिनवा चिन्हान कळे उत्तर दक्षिण, हरी हरी. कळे पूर्व पश्चिम भान केऊते गमन. हनुमंतराया म्हणू लागला युवराचा चमत्कार आहे. पूर्व कुठली, पश्चिम कुठली, दक्षिण कुठली, उत्तर कुठली हे मार्गच कळायला साधन नाही का. जिकडे जावं तिकडे नुसतं सारखं दिसतंय, इकडे बघावं तिकडे दिसतंय, तिकडे बघावं ती दिशा दिसते. त्याच्यामुळे उत्तर दिशा कुठली असणार आम्हाला काहीच कळना गेला. हनुमंतराया बोलू लागले, आमची आगती निर्गती आमची न कळे निश्चित. आमची आगती निर्गती आमाची न कळे निश्चिती. तुझा दिन आमची गती कृष्णमूर्ती कृपा करी. मग हनुमंतराया त्या ठिकाणी म्हणू लागले आमचीच कशी झाली अवस्था तर असणार, कुठेही गेलं तर फिरून तिथंच येतं. किती वाटा फिरल्या, काही जरी केलं तर फिरून फिरून त्याच चौकामध्ये असणार येऊ लागला. आता आमचा सगळा भाग कुणावर आहे, तुझ्यावर आहे. कारण तूच असणारे आम्हाला यातनं गती देऊ शकते, या मार्गातनं, या वाटेमधनं बाहेर काढू शकणारे तूच आहे म्हणता तापसीला हनुमंत बाप्पा बोलू लागले. आमची विवरा बाहेर गती आमची आम्हाशी भेटे सीता सती. आईची कृपा करी शीघ्र गती वानर पंक्ती उदरी. हनुमंतराया म्हणू लागले की आमच्यावर असणारे तापसी आता एक कृपा करा, काही करा, पण आम्हाला युवरात आता बाहेर काढा. कारण या युवरात बाहेर निघल्याशिवाय माता सीतेचा शोध लागू शकणार नाही. आमच्यावर एवढ्याच कृपा आशीर्वाद करा की युवरातनं बाहेर काढा. आणि युवरातनं एकदा बाहेर निघलं की माता सीतेचा शोध आम्ही निश्चितपणे घेऊ. 26 ना 26 25 झाले, 26 पासून घ्या मोरे. श्री गणेश श्री प्रभू रामचंद्राय नमः. ब्रह्म याची वरदोक्ती विवरी आली याची नवे निर्गती. बाहेर या विवरा प्रती यावया युक्ती लक्षणा. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, सुंदर योग आहे महाराज, असा योग येत नाही. ठरवून जरी घ्यायचे म्हटले तरी भेटी होत नाहीत. नाहीच होत. अशी भेटी होणार आहे का ठरवल्यावर? हे कधीच नाही. कधीच नाही. ही सगळा योग आहे आणि सहज आहे. महाराज सहज तुळजापूरला चालले, आम्ही भगवंत मंदिरात भेटलो, फोटो टाकल्याबरोबर महाराजांनी फोन, लगेच जानकर महाराजांनी फोन, संध्याकाळी रामायणाला या. झाले अडचणी पण आले. आणि 5 वव्या का असना पण रामायणाची सेवा आहे, समाधान आहे, आनंद आहे. एवढ्या लांब आलं. करमाळा कुठं आहे? वैरागच्या पुढे नांदच कोणता गाव? आवड लागते, फक्त प्रेम लागतं आणि विश्वास लागतो. तापसीनं सांगितलं विवर आहे ह्या. आता तुम्ही एवढ्याने सांगितलं, मी काय सांगणार आहे, पण माझा ज्ञानानं खूप लहान.
तापसीने सांगितलं हनुमंता या युवरामध्ये जो बी येईल माझ्या इच्छेशिवाय माझ्या मर्जीशिवाय बाहेर जाणार नाही असं कोणाचं वरदान आहे ब्रह्मदेवाचं वरदान आहे असं तापसी बोलतात. माझा ब्रह्मा सुप्रसन्न विवारीचे गमना गमना करावया मी सज्ञाना हे वरदान ब्रह्मयाचे. आणि ती तापसी सांगू लागली हनुमंता या विवरामध्ये कोणीही येऊ द्या एकतर येतच नाही कोणी पण जर आलं तर स्वतःच्या मर्जीनं स्वतःच्या इच्छेनं जाणार नाही त्याला मीच बाहेर काढू शकते असं ब्रह्मदेवाचं वरदान मला प्राप्त आहे. जासी श्रीरामाची भक्ती दुर्गमी त्याची निर्गती राम नाम प्रताप शक्ती भव निर्मुक्ती हरी भक्ता. आणि ज्याचा भगवंताच्या नावावरती विश्वास आहे विश्वास असणं खूप गरजेचं आहे महाराज. सुग्रीवाने सांगितलं होतं कैलासाला जावा वानरांना वानर म्हणले आम्ही कैलासाला कसं जाऊ पण जावा राम नामाच्या बळावरती जावा. अहो महादेवजी तुम्हाला घ्यायला येतील हो फक्त जावा विश्वास ठेवून जावा. जगतामध्ये कुठेही जाता येतं फक्त विश्वास राम नामावरती पाहिजे तो तुमचा आहे आणि राम नामावरती विश्वास असल्यामुळं या विवरामध्ये आला तर आणि तुमची सेवा म्हणून मी तुम्हाला बाहेर काढते असं तापसी सांगतात. श्रीराम नामाचे कैवाडे कळी काळ पळती पुढे विवर कायसे बापुडे तुम्हासाकडे बांधावया. आणि ती तापसी सांगू लागली हनुमंता राम नामाच्या प्रतापानं कळीकाळ पाया परत येत आहे. तुमच्या मुखामध्ये रामाचं नाव सदोदित आहे कधी कधी आहे का सदोदित आहे आणि असं तुमच्या नावात मुखामध्ये नाव असल्यामुळं संकट तुमच्यापाशी येईल का संकट तुमच्या जवळ येणारच नाही कारण पृथ्वी बुडावा या हाडबडे आकाश तुटून या पडे तरी नामस्मर्त्याकडे बळबा पुढे रिगेना म्हणून तुम्ही आम्ही मिळवणी आता सावधान एकाग्रता भावे स्मरता श्री रघुनाथा भय सर्वथा आम्हा नाही. तुमच्या मुखामध्ये रामाचं नाव आहे करिता राम नामाचे पवाडे यमही त्याच्या पाया पडे. एवढं सामर्थ्य या असणाऱ्या भगवंताच्या नावामध्ये आहे ते तुमच्या मुखामध्ये सदुदित आहे. तापसी सांगतात श्रीराम सेवा नित्य कर्म हृदय श्रीरामाचे प्रेम नित्यमुखी श्रीराम नाम सर्वत्र सुगम गती त्यासी. अहो तुमच्या मुखामध्ये रामचंद्राचं नाव आहे सेवा कुणाची आहे दास्यत्व निकट हनुमंते पै केले मनोनी देखिले रामचरणा. निस्सम दास्यत्व तुमच्याकडे आहे सेवा आहे रामचंद्राची आणि एवढंच नाही पुढे शक्तीमध्ये आहे सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे देही रामा वाचून नेणसी काही मनोनी पायी विनवित. आपण कुणाच्याही पाया पडतो महाराज कुणाच्या नाही पडायचं ज्याला रामाशिवाय काहीच कळत नाही त्याच्या पाया पडायचं. आणि तुम्हाला रामाशिवाय काहीच माहिती नाहीये सदोदित मुखामध्ये रामाचं नाव आहे सेवा रामाची आहे हृदयामध्ये राम आहे आणि असे भक्त जिथं जिथं जातील ते स्थान त्यांना सुगम होत. पहिला हनुमंता देवीर भक्ती प्रतापे प्रताप थोऱ्या श्रीराम नामाचे गुण गंभीर येणे उद्धार वानरासी. आणि पलीकडची हनुमंत सारखी आहेत हनुमंतच आहे. तापसीने सांगितलं होतं काल मला जे ज्ञान आहे
त्या ज्ञानानं सांगते बघा हनुमंत महाराज, तुमच्यासारखा राम भक्त जगात कुणीच नाही. तापसीने सांगितलं होतं, मी जे केले अनुष्ठान त्याचे माझं आहे ज्ञान, मी जे अनुष्ठान केलंय त्याचं तपश्चर्याने सांगते. तुम्हीच एकटच निस्सिम रामाचे भक्त आहेत. पलीकडे बसताय बघा, तिकडं हनुमान आहे, हनुमंता सहित सगळं वानर निस्सिम रामाचे दास आहेत असं तापसी सांगतात. आज माझे सफळ अनुष्ठान होत हनुमंता दर्शन, मी झालं सुख संपन्न, महिमा गहन सत्संगे. आणि तापसी सांगते हनुमंता, धन्य मी आपुले मानिन संचित. आवाज माझं भाग्यश्रेष्ठ आहे, खरोखरच भाग्यश्रेष्ठ आहे. भाग्य असल्याशिवाय रामाचे भक्त भेटतच नाही. रामाचे भक्त भेटायला भाग्यच लागतं. म्हणून नाथ महाराज सांगतायत, रामाची पूजा करू नका, बिंदास करू नका, पण राम भक्ताची देऊ का पुरावा? युद्धकांड म्हणून यथार्थ, जेने पूजले राम भक्त तेने पूजला रघुनाथ, उपचार युक्त षोडश. नाथ महाराज सांगतायत, रामाची पूजा नाही करता आली तर करू नका, देवाला राग येत, पण भक्ताचा त्या ठिकाणी पूजा करा, त्याचा मान सन्मान करा. अहो भक्त देवाला आवडतात. आळंदीच्या महाराजांचं म्हणणं आहे, तेही प्राणापार होते, आवडते मज निरुते. माझ्या प्राणापेक्षा आवडतात कोण? जे भक्त चरित्रात आहे. जप तप ध्यान स्थिती अवघी सार्थक सत्संगती, त्या सत्संगाची अगाध कीर्ती, भवा निर्मुक्ती सत्संगे. संतांची संगत श्रेष्ठ आहे. तुम्ही काही करा, जप तप कर्म ही सगळं किंवा योग याग विधी हे आशानं आपल्याला संतांची संगत भेटत नाही. संत संगतीला भाग्य लागतं, संत संगतीला तप लागतं, संत संगतीला पुण्य लागतं. ते माझं होतं, म्हणून तुमच्यासारखेचं दर्शन आम्हाला झालं. श्रीराम भक्तांच्या पंक्ती आले ती माझी भाग्यगती, सेवा करीन यथाशक्ती, विलप निर्मुक्ती वानरा. आणि रामचंद्राची पंगत आता झाली, अजून एक बसणार आहे. आता पंगत झाली, वातापासून जीवन मांडलं ना, आता इथं मी रामचंद्राच्या भक्ताची पंगत बसणार आहे. पण त्यातला शेष जरी मिळाला, तिळा एवढं जरी भेटलं अंतकरणाला तरी सुद्धा पुण्य आहे. राम भक्ताच्या पंक्तीला कोणीही बसतं का? कोणी सुद्धा बसत नाही. त्याचं पुण्य आहे, भाग्य आहे. अशांनाच रामचंद्राच्या भक्ताच्या पंक्तीला नंबर लागतोय. अशा पद्धतीने नाथ महाराज सांगतात, कुंडली श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. बिळाबाहेरी निर्गती व्हावया वानरा समस्ती, डोळे दाखवावे निजहस्ती, माझ्या उचिनोक्ती विश्वासा. श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. हनुमंतरायाने तापसीला त्या ठिकाणी सांगितलं की असणाऱ्या ह्या बेळाच्या बाहेर निर्गमन करण्यासाठी किंवा जाण्यासाठी असणारा मार्ग त्या ठिकाणी सापडेना गेला. कितीही यातायात त्या ठिकाणी केली, प्रयत्न केला तरी असणारं उड्डाण म्हणजे तिथंच त्या ठिकाणी फिरून येत आहे. कसं बाहेर जायचं? त्यावेळेस असणाऱ्या तापसीनं सांगायला सुरुवात केली, हनुमंता, ह्या असणाऱ्या बेळाच्या बाहेर जाण्यासाठी जो कोणी आती येईल त्याला बाहेर जाण्यासाठी फक्त मीच म्हणजे समर्थ आहे त्या ठिकाणी मार्ग दाखवण्यासाठी. म्हणून म्हणजे तुम्हाला बाहेर जायचं असेल तर म्हणजे त्या ठिकाणी काय करावं? सर्व डोळ्यांनी असणाऱ्या वानरांनी म्हणजे आपल्या हातानं म्हणजे असणारं त्या ठिकाणी आपलं डोळं म्हणजे झाकून घ्या. हे माझं म्हणजे त्या ठिकाणी ऐका. डोळे उघडे असता देव दानव ऋषी म्हणता, विवारा बाहेर निर्गमता कदा कल्पता घडेना. मग म्हणजे या असणाऱ्या बिळात म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी गुहेत आल्याबरोबर म्हणजे त्या ठिकाणी
निर्गमन होण्यासाठी त्याला म्हणजे त्या ठिकाणी जाताच येत नाही, बाहेर त्या ठिकाणी पडता येत नाही. म्हणून म्हणजे असणारा देव असू द्या, दानव असू द्या, यक्ष गण गंधर्व किन्नर ऋषी म्हणजे त्या ठिकाणी मानव असू द्या, कुणालाही म्हणजे या विवराच्या बाहेर त्या ठिकाणी कल्पांत काळ जरी आला तरी म्हणजे बाहेर त्या ठिकाणी पडता येत नाही. तर म्हणजे मी सांगते तसं म्हणजे दोन्ही हाताने आपापलं डोळं म्हणजे त्या ठिकाणी झाका. कोणी तापसीचे वचन वानरी आपापले झापण निज करी जा कोणी नयन सावधान निमगारती. मग असणाऱ्या तापसीचं वचन म्हणजे सर्व वानरा सहित हनुमंताने ऐकलं गेलं आणि प्रत्येकाने आपल्या दोन्ही हाताने आपलं दोन्ही डोळं म्हणजे त्या ठिकाणी आणि म्हणजे झाकून घेतलं. वानरी झाकोनी या डोळे मुहूर्त एक उभे ठेले उघडायचे कोणी न बोले मग पाहू लागले उघडोनी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या तापसीनं सांगितल्याप्रमाणे सर्व वानरांनी आपापलं डोळं म्हणजे त्या ठिकाणी झाकलं. 1.5 तासाचा मुहूर्त ना, 45 मिनिटं म्हटलं. हा. मग म्हणजे असणारा 1.5 तासाचा एक मुहूर्त त्या ठिकाणी असतो. 1.5 तास म्हणजे डोळं झाकून त्या ठिकाणी म्हणजे सर्व वानर आणि उभा राहिली गेली आणि एक मुहूर्त झाल्याबरोबर म्हणजे त्या ठिकाणी उघडा डोळं म्हटल्यावर सगळ्यांनी डोळं उघडून पाहू लागली. वानरी उघडून या नेत्र पाहती तो पुढे समुद्र असे सय्येशी दुर्धर गरजे घोर गडगडा. मग डोळं सर्व वानरांनी उघडलं, समोर पाहताय तर काय असणाऱ्या विवराच्या बाहेर आलेले आहेत. समोर पाहिलं गेलं आगडबंबच्या तगडबंब असणारा त्या ठिकाणी समुद्र बघितला गेला. अतिशय दुर्धर असणारा समुद्र आहे. त्याच्या लाटेचा असणारा गरगर गरगर आवाज त्या ठिकाणी निघू लागलेला आहे. असा असणारं दुस्तर चित्र सर्व वानराला समोर पाहायला मिळू लागलं. वानरी पुढे देखोनी वानर पुढे देखोनी समुद्र विस्मय करीती वानर ये कैसे आलो समग्र केले विचित्र तापसीने. मग असणारी वानर मंडळी त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाली. पुढे समुद्र त्या ठिकाणी पाहिला गेला आणि विचार करू लागली, कसं म्हणजे अचानक म्हणजे आपण विवराच्या बाहेर आलो, समुद्र जवळ त्या ठिकाणी आलो. हे एवढं विचित्र आघात विंदान असणाऱ्या तापसीनं म्हणजे त्या ठिकाणी कसं केलं याचं नवल वानर मंडळी करू लागली. नाही चालविले धरोनी करी नाही घेतले कडेवरी अम्मासी विवरा बाहेरी कैसे परी आणले. मग वानर मंडळी म्हणू लागली, विचार करू लागली, विवराच्या बाहेर घालवण्यासाठी असणाऱ्या म्हणजे तापसीनं त्या ठिकाणी हाताला धरून म्हणजे बाहेर आणलं नाही किंवा असणाऱ्या काकाला घेतलं कडेवर त्या ठिकाणी घेऊन म्हणजे बाहेर त्या ठिकाणी आणलं नाही. कशा रीतीनं म्हणजे या असणाऱ्या तापसीनं म्हणजे आम्हाला विवराच्या बाहेर आणलं याचं नवल वानर मंडळी करू लागली. उंची बांधवणी समजता हनुमंते नेले विवरात तैसे नाही केले तन हालत आणले. ज्या वेळेस विवरात म्हणजे प्रवेश करायचा होता आणि आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी विवरात जाता येईना त्यावेळेस हनुमंताने कलेचं विंधान त्या ठिकाणी साधलं, सगळ्याला आपल्या शेपटीत बांधून म्हणजे त्या ठिकाणी आत नेलं. तसं बी म्हणजे असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी तापसीनं केलं नाही. म्हणजे सगळ्याचा बारा बांधून बाहेर त्या ठिकाणी आणलंय, हलवलंय, असं बी काय म्हणजे त्या ठिकाणी घडलं नाही. एवढं आश्चर्य वानर मंडळी करू लागली. एवढे राघवजी पाशी केवते आले ती तापसी पाहताना दिसे चौपाशी वानरासी अतिस्मया. मग एवढं लागाव एवढं विंधान करण्याची क्षमता ज्या तापसीपाशी आहे, ही तापसी म्हणजे बघावी तरी कशी आहे म्हणून त्या ठिकाणी बघायला गेली. चारी दिशेला त्या ठिकाणी बघितलं, सगळीकडे बघू लागले, पण कुठंच असणारी तापसी त्या ठिकाणी वानराला डोळ्याला दिसना गेली. वानर मंडळी आश्चर्यचकित झाली. अत्यावेशी वानर वीर वन शोधिता समग्र ना तापसी ना देवी वर विस्मय थोर वानरा. मग सगळीकडे बघितलं, विवर बी दिसना, तापसी बी दिसना. ती म्हणजे कुठं एवढं सुंदर असणारा महाल त्या ठिकाणी होता विवरात, तो बी म्हणजे त्या ठिकाणी दिसना गेला. मग वानरांनी विचार केला, तापसी नाही, विवर नाही, काहीतरी आश्चर्यचकितच घटना म्हणजे त्या ठिकाणी घडली गेली. निरसावया वानर भ्रांती तापसी नव्हे ती श्रीराम शक्ती कृपेने आला विवरा प्रति वानर पंक्ती तारावया. मग सगळी वानर मंडळी त्या ठिकाणी विचार करू लागली, जी आपल्या असणाऱ्या डोळ्यावर म्हणजे जी भ्रांती त्या ठिकाणी चाललेली होती त्या भ्रांतीचं निरसन करण्यासाठी म्हणजे तापसी नाही, ती तापसीच्या रूपानं स्वतः म्हणजे असणारे प्रभू रामचंद्राची शक्ती म्हणजे त्या ठिकाणी आली. रामाने आपल्यावर असणारी कृपा त्या ठिकाणी म्हणजे केली आणि रामानीच म्हणजे या असणाऱ्या वानर पंक्तीचा उद्धार करण्यासाठी
किंवा या विवरातून तारून म्हणजे बाहेर नेण्यासाठी म्हणजे असणारे प्रभू रामचंद्रच तापसीच्या रूपानं म्हणजे त्या ठिकाणी आले. मायेच्या माईक शक्ती विवरी वानरा अतिभ्रांती रामनामाच्या आवृत्ती विवर निर्भोक्ती वानरा. मग असणारा ती माईक असणारा म्हणजे त्या ठिकाणी विवर होतो, मयासुराचं विवर त्या ठिकाणी होतं आणि तिथं म्हणजे माईक शक्ती त्या ठिकाणी प्राप्त झाल्याबरोबर असणारी वानरं म्हणजे त्या विवरात गेल्यावर भ्रांती म्हणजे त्या ठिकाणी पडली गेली आणि या रामनामाची आवर्ती त्या ठिकाणी पडली. रामनाम पडल्यामुळे म्हणजे असणाऱ्या विवरातून निर्मुक्त म्हणजे वानर मंडळी त्या ठिकाणी झाले. वानर मंडळी विचार करू लागली, करिता श्रीरामाची भक्ती भक्ता बांधू न शके भ्रांती रामनामाची एखादी विवर मुक्ती वानरा. मग म्हणजे आपण असणारं रामनाम म्हणजे त्या विवरामध्ये त्या ठिकाणी घेतलं म्हणून म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राची असणारी जी साधक म्हणजे भक्ती त्या ठिकाणी करतात, ज्याच्या मुखामध्ये अखंड रामनाम आहे त्या असणाऱ्या साधकाला म्हणजे असणारं द्वंद्व दुःख म्हणजे त्या ठिकाणी काही बाधा म्हणजे करू शकत नाही. भ्रांतीचं सुद्धा खंडन म्हणजे असणाऱ्या रामनामाच्या जोरावर म्हणजे त्या ठिकाणी साधकाचं होतं. श्रीरामाच्या नाम घेणे माया पळे घेऊन प्राण श्रीरभा पुढे ते कोण भक्त जन फुलवावया. मग असणारी म्हणजे माया सुद्धा म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रामनामा पुढे म्हणजे त्या ठिकाणी थाटक्याला थांबत नाही. म्हणजे जिथं रामनाम आहे तिथं माया म्हणजे थांबू शकत नाही, म्हणजे बिहून म्हणजे त्या ठिकाणी पळून जाते. आणि ही असणारं विवर म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणजे अतिशय लाघव म्हणजे त्या ठिकाणी केलं. ही असणारी तापसीनं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे निर्मुक्त म्हणजे त्या ठिकाणी केलं. एवढं रामनामा या भवसागरातून तारून येण्याचं सामर्थ्य म्हणजे रामनामामध्ये आहे. शुद्धार्थे हनुमंताची भक्ती तापसी पावली नित्य मुक्ती या लागी हरिभक्ता संगती भव निर्मुक्ती भाविका. मग असणारं म्हणजे जी वानर मंडळीला क्षुधा लागलेली होती, ताण भूक त्या ठिकाणी लागलेली होती, ही असणारी हनुमंताची भक्ती पाहून म्हणजे त्या ठिकाणी असणारी तापसी म्हणजे त्या ठिकाणी प्रसन्न झाली आणि या असणाऱ्या क्षुधेपासून म्हणजे त्या असणाऱ्या तापसीनं म्हणजे हे रामभक्त आहे ते ओळखलं गेलं. हरिभक्ताची संगत म्हणजे त्या ठिकाणी लागली आणि या भवनी असणारी सागरातून निर्मुक्त म्हणजे असणाऱ्या रामभक्ताला तापसीनं म्हणजे केलं. तापसी तरली वाणू किती रामनामाच्या वृत्ती वानरी विवरी गेली ख्याती सावधान वृत्ती अवधारा. मग तापसी सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी कशामुळे म्हणजे असणाऱ्या भवसागरातून म्हणजे तरली गेली की असणारा तिनं सुद्धा म्हणजे रामनाम अखंड म्हणजे त्या ठिकाणी स्मरण केलं, अखंड अनुष्ठान त्या ठिकाणी केलं. अनुष्ठानाच्या जोरावर तापसीचा सुद्धा उद्धार म्हणजे त्या ठिकाणी झाला. रामनामाच्या जोरावर म्हणजे या असणाऱ्या विवरात म्हणजे वानरांनी सुद्धा असणारी ख्याती म्हणजे त्या ठिकाणी केली. नामे गर्जती वानर नामे गोंधळे से विवर तेने झाला विरोधार जगोद्धार रामनामे. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रामनामानं असणारी वानर सुद्धा त्या ठिकाणी गर्जना करू लागली. एवढी गर्जना करू लागली असणारा 10 दिशेला असणारा नाद म्हणजे त्या ठिकाणी रामनामाचा कोंडून त्या ठिकाणी गेला. विवराचा असणारा उद्धार म्हणजे या असणाऱ्या रामभक्त वानरामुळे त्या ठिकाणी झाला. तसाच रामनामामुळे जगाचा उद्धार म्हणजे त्या ठिकाणी होतो. भक्तच्या ठायासी जाती तो डाव नित्य मुक्ती रामनामाच्या वृत्ती उद्धारती जड जीवा. रामाचे भक्त म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जातात तिथं म्हणजे नित्य मुक्त म्हणजे त्या असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी करतात. राम नामाच्या असणाऱ्या जोरावर म्हणजे जड जीवाचा असणारा उद्धार म्हणजे त्या ठिकाणी होतो. वनी वानर पाती नामी विवरा नित्य मुक्ती वानर विवराची अप्राप्ती जड उद्धारती रामनामे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी वनामध्ये असणारी वानरं त्या ठिकाणी फिरत होती, तरी म्हणजे अखंड रामनाम मुखामध्ये असल्यामुळे म्हणजे त्यांना कसलीच बाधा त्या ठिकाणी झाली नाही. असणाऱ्या एवढ्या दुर्धर विवरामध्ये जरी वानर त्या ठिकाणी गेले, राम नामाच्या जोरावर असणारी मुक्त म्हणजे वानर त्या ठिकाणी झाले. वानराला अप्राप्ती होणारं विवर त्या ठिकाणी होतं, पण रामनामाच्या जोरावरती असणारं प्राप्त विवर म्हणजे त्या ठिकाणी झालं. या परी ते वानर करोनी विवरांचा उद्धार स्वयं पावले समुद्र तीर सीता सुंदर शोधावया. मग अशा प्रकारे रामनामाच्या जोरावर म्हणजे असणारे वानर मंडळी म्हणजे विवरात त्या ठिकाणी गेली. विवराचा उद्धार राम भक्ताकडून त्या ठिकाणी झाला
आणि स्वतः रामनामाच्या जीवावर म्हणजे असणाऱ्या त्या विवरातून वानर मंडळी बाहेर आले. समुद्र तीरावर त्या ठिकाणी सीताबाईची शुद्धी करण्यासाठी आनंदानं वानर म्हणले आले. मागे शोधिले गिरिगवर ते त्यानं लाभेची सीता सुंदर पुढे ओढवला समुद्र अति दस्तूर वानरा. मग असणारी वानर मंडळी आनंदात होती. माग असणारं म्हणजे पर्वत शिखर दरी खोऱ्यात सगळं म्हणजे त्या ठिकाणी शोधलं, पण सीतामाऊली त्या ठिकाणी सापडली नाही. इथून पुढे सीतामाऊलीचा शोध घ्यावा म्हटलं तर एवढा दुस्तर असणारा साघाद मलांडी असणारा समुद्र म्हणजे त्या ठिकाणी आडवा लागला. काय करावा असा विचार वानर मंडळीला येऊ लागला. सुग्रीव केले मासावरी ते लोटली विवावरी तेथेही नलवे सीता सुद्धी कार्यविधी नव्हेची. मग वानर मंडळी विचार करू लागली. असणाऱ्या राजा सुग्रीवानं सीताबाईची शुद्धी करताना 1 महिन्याचा कालावधी म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी दिला. आणि बघता बघता ही 1 महिन्याचा कालावधी त्या विवरातच म्हणजे त्या ठिकाणी निघून गेला. तिथं बी म्हणजे सीतेची शुद्धी त्या ठिकाणी झाली नाही, कार्य समाप्ती त्या ठिकाणी करता आली नाही. दिलेला कालावधी संपला गेला. सीता शुद्धी न होता पूर्ण आम्हासी जाता परतोन सुग्रीव करील अपमान आज्ञा उल्लंघन रायांचे. मग म्हणजे आता म्हणजे इथं दुस्तर समुद्र त्या ठिकाणी लागला. सीतामाईचा शोध कसा करायचा म्हणून म्हणजे आपण जर म्हणजे कालावधी संपला म्हणून जर महागारी कार्य न करता त्या ठिकाणी गेलो तर असणारा सुग्रीवानं दंड सांगितलेला आहे. ती दंड म्हणजे आपल्याला भोगावा त्या ठिकाणी लागल, अपमानित त्या ठिकाणी व्हावं लागल. राजाच्या आज्ञेचं उल्लंघन म्हणजे आपल्या हातून त्या ठिकाणी होईल. सीता शुद्धी लागी जाण शतदा शोधली दक्षिण पुढे समुद्र अति धरून गती गमन खुंटले. मग वानर मंडळी विचार करू लागली. सीतामाईच्या शुद्धीसाठी 100 वेळा म्हणजे असणारी दक्षिण दिशा त्या ठिकाणी शोधली, पण कुठं सीतामाईचा शोध लागला नाही. इथं कसं तरी त्या ठिकाणी आलो, पण इथं म्हणजे असणारा अतिशय बलहाटी आणि दुर्धर असणारा समुद्र म्हणजे त्या ठिकाणी लागला. आता पुढे सीतामाईची शुद्धी करण्याची गतीच म्हणजे त्या ठिकाणी आणि खुंटली गेली. पुढे गती खुंटली उदधी आता नलभे सीता शुद्धी मागे जाऊ नये स्त्री शुद्धी प्राणविधी वानरा. मग म्हणजे आता असणारी गती म्हणजे पुढे बी म्हणजे सीतामाईची शुद्धी कशी करायची याची बी गती म्हणजे त्या ठिकाणी आता संपली गेली. म्हणजे भला मोठा समुद्र त्या ठिकाणी लागला. आता नक्की सीतामाईची शुद्धी म्हणजे त्या ठिकाणी होणार नाही, शोध म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी घेता येणार नाही. आणि माघारी त्या ठिकाणी जावं तर प्राणांत म्हणजे आपल्यावर त्या ठिकाणी ओढवल्याशिवाय राहणार नाही. काय करावं अशी असणारी द्विधा मनस्थिती वानराची होऊ लागली. ऐसे बोलोनी अंगद दुःखे दुर्धर करी खेद अवश्य मज करील विरोध तोही संबंध अवधारा. मग असं असणाऱ्या अंगदानं विचार केला. असणारा अतिशय दुःख असणारा त्या ठिकाणी अंगद म्हणजे करू लागला. नक्की म्हणजे आता इथून पुढे म्हणजे कार्य करायचं सोडून महागारी जावं तर असणारं त्या ठिकाणी राजा सुग्रीव म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी शिक्षा करील, आपल्याला असणारं दुःख त्या ठिकाणी देईल. म्हणून म्हणजे आता काय करावं अंगदाचा विचार म्हणजे ऐका. युवराजा तू त्रिशुद्धी तुझ अधीन वानर मांदी न करिताची सीता शुद्धी मजची आधी दंडीला. मग आता सीतामाईची शुद्धी होत नाही म्हणून माघारी जावं तर सुग्रीव राजा समोर गेल्याबरोबर राजा त्या ठिकाणी सुग्रीव राजा सांगल की युवराज तू असणाऱ्या किष्किंधा नगरीचा तुझ्या अधीन म्हणजे सर्व असणारी वानर मंडळी त्या ठिकाणी केली आणि तू म्हणजे असणारा सीतेची शुद्धी म्हणजे त्या ठिकाणी करून आला नाही, कार्य अर्ध्यावर सोडून त्या ठिकाणी आला म्हणून राजा सुग्रीव मला असणारी शिक्षा म्हणजे त्या ठिकाणी देईल. थोर करील अवकळा रास भारोहन मुख्य तो सोहळा उपहान माळा गळा गोमय गोळा अभिषेक. मग असणारा म्हणजे त्या ठिकाणी एका वेळेस राजानं सांगितलं होतं की म्हणजे असणारी अवकाळा त्या ठिकाणी भोगावी लागेल. गाढवावर बसून म्हणजे मिरवणूक त्या ठिकाणी काढली जाईल, नुसती मिरवणूक नाही. गळ्यात असणाऱ्या चपलाच्या माळाचा हार म्हणजे त्या ठिकाणी घालील आणि असणारा म्हणजे त्या ठिकाणी गोमूत्र आणि शेणाचा असणारा सडा म्हणजे सगळ्या अंगावर म्हणजे त्या ठिकाणी टाकला जाईल. एवढं शासन म्हणजे असणाऱ्या शेणाचा अभिषेक म्हणजे राजा सुग्रीव म्हणजे त्या ठिकाणी आणि आपल्यावर करेल. सो सीता अवकळा दारुण लोक लज्जा येईल मरण या परीस येथे आपण द्यावा प्राण ते श्रेष्ठ. मग अंगात विचार करू लागला आता माघारी जावं तर एवढा अपमान म्हणजे त्या ठिकाणी सहन करावा लागेल.
आणि सगळं म्हणजे असणाऱ्या जनलोकामध्ये आपली लाज म्हणजे त्या ठिकाणी जाईल म्हणजे सगळे, आणि एवढं दुःख म्हणजे भोगण्याची वेळ आपल्यावर येईल. आणि तिथं गेल्यावर बी म्हणजे मरणच आहे म्हणजे राजाच्या हातून. त्याच्यापेक्षा म्हणजे राजाकडे जाऊन मरण्यापेक्षा हितच म्हणजे आपण आपला जीव त्या ठिकाणी द्यावा, असा विचार अंगजी करू लागले. सीता शुद्धी न होता दृढ मुखत्वे माझी न राखे वीड इतरांचा कोण पाडा दुःख दुर्वाड वानरा. मग म्हणजे सीतामाईची शुद्धी न करता म्हणजे त्या ठिकाणी माघारी गेलो तर मी असणाऱ्या त्या ठिकाणी सुग्रीवाचा मुलगा आहे. वाळीचा काय आणि सुग्रीवाचा काय मुलगा आहे म्हणजे त्या ठिकाणी राजाचा युवराज आहे म्हणजे मी तिथं माझी भीड ठेवणार नाही त्या ठिकाणी. पोरग जरी असलं म्हणून काय झालं, पण आज म्हणजे असणारं कार्य त्या ठिकाणी केलं नाही आणि कालावधी संपून त्या ठिकाणी माघारी आला. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी माझी भीड ठेवणार नाही, माझा सुद्धा प्राणांत त्या ठिकाणी घेईल. मग इतरचा काय म्हणजे सगळ्याचा जीव म्हणजे त्या ठिकाणी राजा घेईल, असा असणारा अंगद विचार करू लागला. धन्य जटायू तो जन रावणासी करोनी रण सीता सांडोनी आपण दिदले प्राणधन रंगी. मग अंगद त्या ठिकाणी बोलू लागला, धन्य धन्य असणारा जटायू म्हणजे त्या ठिकाणी राजा रावणाबरोबर सीतामाईची सोडवणूक करण्यासाठी दुर्धर रण म्हणजे रावणाबरोबर म्हणजे जटायूनं त्या ठिकाणी केलं, पण सीतेची सोडवणूक करता आली नाही. म्हणून म्हणजे स्वतःचा प्राणत्याग म्हणजे असणाऱ्या जटायूनं त्या ठिकाणी रणभूमीवर म्हणजे दिला. धन्य धन्य असणारा जटायू. ऐकोनी अंगदाची गोष्ट वानरी भय घेतले पोटी प्राण त्या जावा सिंधू तटी अवकाळा मोठी कोण सोसी. मग अंगदाचं हे बोलणं सगळ्या वानरांनी त्या ठिकाणी ऐकलं. सगळ्या वानर बी विचार करू लागली, माघारी जाऊन एवढा अपमान सहन दुःख सहन करण्यापेक्षा म्हणजे हितच्या असणाऱ्या समुद्रात उड्या मारून म्हणजे जीव त्या ठिकाणी द्यावा. एवढं दुःख म्हणजे कोणी भोगावं म्हणजे तिथं जाऊन. त्या लोभे वाचो जाता अवकाळा बैसेले माता राम स्मरणे प्राण जाता परमार्थ पावेला. मग असणारी वानर मंडळी विचार करू लागली, आपण देहाचा लोभ धरून म्हणजे सुग्रीवाकडे त्या ठिकाणी जावं तर म्हणजे एवढ्या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी प्रायश्चित्ताला आडवं त्या ठिकाणी जावं लागेल. अवकाळ म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पावावी लागेल, म्हणजे त्या ठिकाणी अपमानित व्हावं लागेल. म्हणजे ही देह लोभानं त्या ठिकाणी गेलो तर एवढं दुःख त्या ठिकाणी भोगावं लागेल. मग त्याच्यापेक्षा हितच बसून रामनामाचं स्मरण करून म्हणजे त्या ठिकाणी जर या समुद्रात उड्या टाकून जीव त्या ठिकाणी दिला तर म्हणजे परमार्थाला तरी म्हणजे आपलं जीवन सार्थक म्हणजे त्या ठिकाणी होईल. या लागी आम्ही अवघे जण अवश्यमेव प्राण देणे घालोनी कुशास्त्रने मरणाधर्मे बैसले. मग असा विचार म्हणजे सगळ्यांनी त्या ठिकाणी केला. नक्की म्हणजे आता माघारी जायचं नाही, म्हणजे हितच आपला प्राणत्याग त्या ठिकाणी करायचा असा विचार केला. असणाऱ्या गवताची असणारी शेज म्हणजे त्या ठिकाणी टाकले आणि मरणासाठी म्हणजे सगळं म्हणजे असणारं मरणा धरणारा म्हणजे त्या ठिकाणी मांड्या घालून म्हणजे सगळे प्राण देण्यासाठी बसले. तृण घालोनी मुष्टी मुष्टी प्रायोपविषयेन समुद्र तटी वानर पडता कोट्यानु कोटी देखील दृष्टी संपातीने. मग आता देह ठेवून काय उपयोग नाही, त्या ठिकाणी देहाचा त्याग करायचा, प्राणत्याग त्या ठिकाणी करायचा असा विचार त्या ठिकाणी केला. असणारा मोठी भरून म्हणजे असणारी गवत त्या ठिकाणी घेतली आणि आमरण उपोषणासाठी म्हणजे समुद्राच्या कडेला त्या ठिकाणी बसले. कोट्यानुकोटी वानर आहेत, आमरण उपोषण आहे त्या ठिकाणी धरलेलं. काहीही केलं तरी माघारी जायचं नाही, तर प्राणत्याग त्या ठिकाणी करायचा. या विचारानं ज्या वेळेस कोट्यानुकोटी वानर बसले गेले तेवढ्यात म्हणजे असणाऱ्या संपातीनं म्हणजे त्या ठिकाणी बघितलं गेलं. गरुडाचा भाऊ ना, गरुडाचा भाऊ असणार जटायूचा भाऊ असणारा संपाती आहे म्हणजे त्या ठिकाणी. त्या संपातीनं म्हणजे वानर मंडळी पाहिले. जे जे आले समुद्र तीरा तो संपातीचा चारा वेगी भक्षावया वानरा संपाती त्वरा तेथे आला. मग त्या समुद्राच्या तीरावर म्हणजे जो बी म्हणजे कोणी त्या ठिकाणी येईल, मग मानव असू द्या, प्राणी असू द्या, पक्षी त्या ठिकाणी असू द्या, तो संपातीचा चारा म्हणजे त्या ठिकाणी होता.
म्हणून हे कोट्यावधी वानर संपातीनं त्या ठिकाणी पाहिली. त्यांचं भक्षण करण्यासाठी समुद्र तीरावर संपाती म्हणजे लगबगीनं आला. तो बहुत दिवसांचा उपवासी, देवे कृपा केली कैसी, मद भक्षावया वनरासी या ठाईसी आणले. मग असणाऱ्या संपातीनं बघितलं. संपाती धन्यवाद असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी देऊ लागला. धन्य धन्य देवा म्हणजे तुम्ही असणारी माझ्यावर कृपा केली. म्हणजे इतके दिवस म्हणजे मला काही खायला त्या ठिकाणी मिळालं नाही. म्हणजे मी खाण्याची वाट त्या ठिकाणी बघत असून देवा तुम्ही असणारी माझ्यावर कृपा केली. कोट्यावधी वानर म्हणजे मला खायला पाठवले. संपाती पुसे स्वयं आपण या ठाई जे आले जाण, माझे भक्ष त्यासी मरण, तुम्ही येते कोण कोणाचे. मग जिथं वानर म्हणजे अमरण उपोषण करीत म्हणजे त्या ठिकाणी बसली तिथं संपाती आले. संपाती विचारू लागले बाबांनो इथं जो कोणी येईल ती माझा असणार खाजा आहे म्हणजे त्या ठिकाणी. आणि तुम्ही म्हणजे एवढी जर म्हणजे या ठिकाणी आलाव कशासाठी आलाव कुणाचा हाव काय काम आहे ही विचारपूस संपाती करू लागला. त्रणास्तरणी समुद्र तटी वानराच्या कोट्यानुकोटी, पडोनी करिता श्रीरामाच्या गोष्टी नाही कोटी मरण भया. मग असणारा संपाती विचारू लागलेला आहे. गवताची शेज टाकले त्याच्यावर म्हणजे सगळीजण त्या ठिकाणी कोट्यावधी वानर म्हणजे त्या ठिकाणी बसलेला आहात. बर गपचिप बी नाही किंवा दुसरा काही विषय त्या ठिकाणी घेतलेला नाही. रामनामाच्या गोष्टी म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी करता आणि तुम्हाला इथं एवढं बसला म्हणजे दुर्दैव ठिकाणी तुम्हाला मरणाची बी भीती म्हणजे कशी त्या ठिकाणी वाटणं गेली. माझे अतिउग्र दर्शने प्राणिया ते प्राणांत पळले, तुम्ही गजबजना मने मरणा धरणे का बैसले ती. मग म्हणजे असणारा संपाती बोलू लागला बाबा म्हणजे इथं मला बघितल्या बरोबर म्हणजे सगळी म्हणजे मरणाला बिहून म्हणजे पळून जाते. ती एवढं उग्र रूप म्हणजे माझं आहे त्या ठिकाणी. आणि मी एवढा जवळ आलोय तरी म्हणजे तुम्हाला कशी म्हणजे माझी भीती त्या ठिकाणी वाटणं गेली. का उगा म्हणजे मरणासाठी म्हणजे या ठिकाणी मरण धरणाला म्हणजे त्या ठिकाणी बसला. काय तुम्हाला झालंय असा संपाती विचारू लागला. तुम्ही काय मरोटे कलेती जे या ठाई आणले ती, ते माझे भोजन प्रयुक्ती वानर पंक्ती मराल. तुम्ही काय म्हणजे इथं असणाऱ्या मरणासाठी म्हणजे बसला म्हणजे त्या ठिकाणी कोणच म्हणजे माझ्या थाटक्याला थांबत नाही. तुम्ही मी एवढा जवळ आलो तरी तुम्ही काय भिणं गेला म्हणजे मरण धरून म्हणजे या ठिकाणी का म्हणजे त्या ठिकाणी बसला. जर म्हणजे नाही सांगितलं तर हिथं जेवढी म्हणजे वानर पंक्ती बसली आहे तेवढ्याचं भक्षण म्हणजे मी त्या ठिकाणी करेन. करिता राम नाम चावटी, सांगा श्रीराम कोण तो सृष्टी, तुम्हासी कोठे झाली भेटी, समळ गोष्ट मज सांगा. आणि म्हणजे इथं बसल्या बसल्या उग रामनामाच्या गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी करता म्हणजे उग वटवट म्हणजे रामनामाची लावली आहे. म्हणजे लय रामनाम घेता तर सांगा म्हणजे कोण राम आहे कोणाचं नाव त्या ठिकाणी घेतो. हे असणाऱ्या सृष्टीत म्हणजे असणारा प्रभू रामचंद्र कोण आहे म्हणजे कुठं आहे आणि त्या रामाची तुमची भेट म्हणजे कशी झाली कुठं झाली का झाली ही सगळी सविस्तर माहिती म्हणजे मला सांगा. संपाती वानर मंडळीला विचारू लागलेला आहे. कोणी संपातीचे वचन अंगद म्हणे आम्ही धन्य, अनायासे आले मरण घृण भक्षण वानरा. मग असणाऱ्या संपातीचं बोलणं म्हणजे असणाऱ्या अंगदानं ऐकलं ना. अंगद म्हणू लागला आम्ही धन्य धन्य म्हणजे आज झालो. समुद्रात उडी मारून जीव देणं प्राणाचा त्याग करणं ह्याच्यापेक्षा म्हणजे इथं अनायस मरण आलंय. म्हणजे अपघात सुद्धा करायची गरज नाही म्हणजे हे असणारं गिधाड म्हणजे त्या ठिकाणी आलंय. म्हणजे ह्याला असणारा आपण भक्षण म्हणजे त्या ठिकाणी केलं तर आपला बी असणारा उद्धार त्या ठिकाणी होईल. हातून जीवाचा त्याग करण्यापेक्षा म्हणजे अनायशी असणारं गिधाड आलंय म्हणजे आता त्याच्या हातून म्हणजे आपल्याला मरण त्या ठिकाणी येईल. अन्नोदके त्याजून प्राण फडोनी द्यावा जाण, श्रीरामे कृपा केली पूर्ण आले मरण अनावासे. मग अंगाची विचार करू लागलं आपण इथं मरण उपोषणाला त्या ठिकाणी बसलोय. अन्नाचा त्याग त्या ठिकाणी केलाय. मग म्हणजे अन्नाचा त्याग करून तडफडून म्हणजे त्या ठिकाणी काकुलतीला येऊन म्हणजे त्या ठिकाणी प्राण सोडणं मरणं म्हणजे या ठिकाणी चढफडून मरणं त्याच्यापेक्षा म्हणजे असणाऱ्या भगवंताला आपल्यावर कृपा केली. चढफडून बी मरू नका तडफडून बी मरू नका. अनायशी असणारं गिधाड म्हणजे आपल्याकडे त्या ठिकाणी पाठवलं गेलं. अंगद म्हणे संपातीसी श्रीराम कथा कापूससी, तू आजी अतिथी अम्मासी वानरासी सुखी बक्षी. मग असणाऱ्या अंगदानं संपत्तीला बोलायला सांगितलं केलं बाबा म्हणजे आलाय ना तू आता आमच्या पशी तुझं काय काम आहे समोर दिसल ती खायचं का उगा म्हणजे त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राची कथा म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी विचारायला लागला.
दिसतो आम्ही तर सुखान म्हणजे आमचं असणारं भक्षण म्हणजे त्या ठिकाणी तू कर. अंगदी संपत्तीला बोलू लागले. क्षुदितांसी द्यावे अन्नदान ते तो शास्त्र सनातन आम्ही तुझं दिले देहदान करी भक्षण वानरा. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या क्षुदी जी भुकेली आहेत त्यांना अन्नदान द्यावं, त्यांना पोटभर म्हणजे असणारं जेवण त्या ठिकाणी द्यावं असं शास्त्र म्हणजे त्या ठिकाणी सांगतं. जे शाश्वत शास्त्र आहे ते त्या ठिकाणी सांगतं. मग म्हणजे आम्ही तर तुझी असणारी भूक जाणली, तुझी भुकेची पूर्तता करण्यासाठी हा देह म्हणजे तुला त्या ठिकाणी अर्पण करतो. सुखानं म्हणजे आमच्या देहाचं भक्षण कर. संपाती केले बोले आपण तुम्ही करिता राम स्मरण माझे निने करावे भक्षण राम रक्षण भक्तांसी. मग असणारा संपातीच्या ठिकाणी बोलू लागला, हे वानर मंडळी म्हणजे तुमचं भक्षण म्हणजे मगा त्या ठिकाणी केलं असतं म्हणजे. पण म्हणजे तुमच्या मुखामध्ये अखंड राम नामस्मरण आहे म्हणजे त्या ठिकाणी, आणि जिथं नामस्मरण आहे त्याचं असणारं भक्षण म्हणजे माझ्याच्यानं त्या ठिकाणी करणं होत नाही. मी जो राम नाम धारक आहे त्या भक्ताचं रक्षण करणारा म्हणजे मी आहे त्या ठिकाणी. जे ते राम नाम स्मरण ते ते दिगो न शके भरण माझे नीन करावे भक्षण नाम रक्षण निज भक्ता. मग म्हणजे जिथं असणाऱ्या रामनामाचं स्मरण आहे तिथं म्हणजे मरणच म्हणजे त्या ठिकाणी येऊ शकत नाही. त्याला मरण ही बाधाच म्हणजे त्या ठिकाणी करू शकत नाही. मग तुमच्याजवळ अखंड रामनामाचं स्मरण आहे म्हणजे माझ्याच्यानं तुम्हाला भक्षण त्या ठिकाणी करता येत नाही. त्या रामभक्ताचं संरक्षण करणारा म्हणजे मी आहे त्या ठिकाणी. रामनामाची या स्मरणी जन्म मरणा महापळणी श्रीराम भक्ता तुम्ही निवारणी भाग्य माझे आले ती. मग म्हणजे जिथं असणारं रामनामाचं स्मरण आहे त्याच्यापाशी म्हणजे जन्म मरण म्हणजे त्याला बाधा म्हणजे त्या ठिकाणी करू शकत नाही. त्या जन्म मरणाच्या घाट गाडग्यात म्हणजे नामधारक म्हणजे त्या ठिकाणी अडकत नाही. म्हणजे जन्म मरण पळून म्हणजे त्या ठिकाणी जातं. आणि तुम्ही एवढं म्हणजे असणारे श्रेष्ठ रामभक्त म्हणजे या ठिकाणी आलेला आहात, नामधारक त्या ठिकाणी आहात. म्हणून म्हणजे तुमचं रक्षण करणं हे मला आज भाग्य म्हणजे माझं त्या ठिकाणी लाभलं गेलं, मला भाग्य त्या ठिकाणी प्राप्त झालं. असणारा संपाती बोलू लागला, मुखी राम नाम व्रती हृदयी श्रीरामाची प्रीती देह विकेले श्रीराम भक्ती भाग्य किती मी मानू. मग असणाऱ्या संपाती बोलू लागला, तुमच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये रामनामाचं अखंड स्मरण आहे म्हणजे त्या ठिकाणी सारखं राम 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 ही असणार म्हणजे त्या ठिकाणी जपता. आणि तुमच्या हृदयाच्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राविषयीची आवड म्हणजे त्या ठिकाणी ठसलेली आहे. तुम्ही हा सर्व देह म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या भक्तीत म्हणजे त्या ठिकाणी विकला गेला. म्हणून तुम्ही धन्य धन्य म्हणजे त्या ठिकाणी आहात. तुमच्या भाग्याचं वर्णन म्हणजे मी किती म्हणजे त्या ठिकाणी करू, एवढी आगाध थोरी म्हणजे तुमची त्या ठिकाणी आहे. संपाती वानर मंडळीला बोलू लागला, अतिथी जैनिज भोजनी तुम्ही समस्त देहदानी श्रीराम भाग्य सभाग्य जनी धन्य त्रिभुवनी तुम्ही एक. मग अतिथीचं असणारं भोजन म्हणजे त्या ठिकाणी करून म्हणजे असणारं ज्यानी म्हणजे असणारं देहदान म्हणजे मला त्या ठिकाणी देतो असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. पण म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या श्रीराम भाग्यानं म्हणजे तुम्ही आज मला म्हणजे त्या ठिकाणी रामभक्त मिळाला गेला. तुम्ही सुद्धा देहावर उदार होऊन मला म्हणजे त्या ठिकाणी भूक माझी जाणून म्हणजे मला देहार्पण त्या ठिकाणी करायला लागला. पण तुम्ही रामभक्त त्या ठिकाणी आहात. धन्य धन्य तुम्ही असणारे रामभक्त. असणारा संपाती बोलू लागलेला आहे, कोण कार्याची विधी तुम्ही आल्या ते सभाग्य निधी ते मत सांगावे त्रिशुद्धी कार्य सिद्धीही करीना. मग असणारा संपाती म्हणू लागला, एवढं मारणा धरणाला म्हणजे त्या ठिकाणी धरून म्हणजे तुम्ही इथं बसला म्हणजे कशासाठी एवढ्या दुर्दैव ठिकाणी आलेला, मनात काय विचार आहे काय कार्य आहे ही पूर्ण कार्य म्हणजे मला त्या ठिकाणी सांगा. मी तुमच्या कार्याची सोडवण म्हणजे त्या ठिकाणी करीन. अत्यंत आवडी माझे पोटी ते मी पुसेन गोष्टी तुम्ही श्रीराम देखीला दृष्टी कैसे मी भेटी श्रीरामी. मग म्हणजे तुमच्याकडून काही माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या मनाला म्हणजे त्या ठिकाणी एक आवड म्हणजे निर्माण झालेली आहे. ती असणारी गोष्ट म्हणजे मला मनाला जी वाटतं ती म्हणजे तुम्हाला विचारतो. त्या शंकेचं निरसन म्हणजे त्या ठिकाणी करा. अखंड जे असणाऱ्या भगवंताचं रामनाम स्मरण म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी करता
तो असणारा राम म्हणजे तुम्ही डोळ्यानं कुठं म्हणजे त्या ठिकाणी बघितला गेला. तुमची रामाची भेट कशी त्या ठिकाणी झाली, कुठं झाली, हिचं निवारण म्हणजे मला करून सांगा. श्रीराम राजा ईश्वरेश्वर तुम्ही वनचरे वानर कैसेनी राम भजनी तत्पर सविस्तर मग सांगा. मग असणारा प्रभू रामचंद्र हा देवादी देव आहे म्हणजे त्या ठिकाणी. तुम्ही तर झाडाचा पाला खाणारी वनचर असणारी माकडं त्या ठिकाणी आहात. मग कसं म्हणजे तुम्हाला एवढी रामाविषयीची प्रीती त्या ठिकाणी निर्माण झाली, असणारं रामनाम त्या ठिकाणी म्हणजे रामाच्या भजनामध्ये एवढं लीन म्हणजे त्या ठिकाणी कसं झाला, ही सविस्तर कथा म्हणजे मला सांगा. एकोणी संपातीचे वचन वानर झाले विस्मयापन्न करिता राम नाम स्मरण गीत भक्षण न करू शके. मग असणाऱ्या संपातीचं बोलणं म्हणजे वानर मंडळींनी त्या ठिकाणी ऐकलं गेलं. आश्चर्य त्या ठिकाणी वाटलं गेलं की आपण म्हणजे एवढं रामनामाचं स्मरण म्हणजे त्या ठिकाणी करतोय आणि या रामनाम स्मरणामुळं म्हणजे एवढा गिधार म्हणजे आपल्याला खायला त्या ठिकाणी आला, तरी रामनाम आपल्या जवळ असल्यामुळे त्या गिधाडानं म्हणजे आपलं भक्षण म्हणजे त्या ठिकाणी केलं नाही. जे आले या समुद्रा तीरा तो संपातीचा चरा त्यासी भक्षवेना वानरा श्रीरामचंद्राचे निनामे. मग या दुर्धर समुद्राच्या तीरावर जो कोणी असणारा प्राणी जीव मात्र म्हणजे त्या ठिकाणी येईल, त्याचं असणारं भक्षण म्हणजे असणारं संपत्ती म्हणजे त्या ठिकाणी करतो. प्रत्येक जण म्हणजे असणारा चारा म्हणून संपत्तीला त्या ठिकाणी म्हणजे प्राप्त होत होता. पण आपलं एवढं देह म्हणजे अतिशय आवाढव्य देह असणारा म्हणजे संपत्तीला प्राप्त झालता. पण हे प्रभू रामचंद्राचं रामनाम ऐकल्यामुळे संपत्तीनं म्हणजे त्या ठिकाणी आपलं भक्षण केलं नाही. करिता रामनाम स्मरण स्मरत्या मारू न शके मरण आम्ही अभागी संपूर्ण राम स्मरण न करावे. मग असणारा त्या ठिकाणी म्हणजे असणारा जिथं अखंड रामनामाचं स्मरण आहे, त्या स्मरण कर्त्याला म्हणजे असणारं म्हणजे मरण म्हणजे त्या ठिकाणी बाधा करू शकत नाही, त्याला म्हणजे त्या ठिकाणी मारू शकत नाही. एवढं श्रेष्ठत्व म्हणजे असणाऱ्या रामनामामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणजे आम्ही एक आबाजी आहोत म्हणजे त्या ठिकाणी एवढा गोमटा देह त्या ठिकाणी भगवंतानं आपल्याला दिला. जे कार्य करण्यासाठी हा देह दिला ते कार्य आपण त्या ठिकाणी सोडतो. रामनाम घ्यायचं सोडतो, भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी घ्यायचं सोडतो, विषय सुखामध्ये लोलुप्त होऊन तिथंच म्हणजे विरून त्या ठिकाणी जातो. आबागी म्हणजे आपण त्या ठिकाणी आहोत, ग्रंथकर्ते सांगू लागले. करिता नित्य नाम स्मरण मृत्यू त्याचे वंदी चरण आम्हासी प्रत्यक्ष प्रमाण गिदा भक्षण न करावे. मग म्हणजे नित्य नामस्मरण केलं की असणाऱ्या त्याला म्हणजे मृत्यूच म्हणजे त्या ठिकाणी वादा करू शकत नाही. एवढं या रामनामामध्ये असणारं म्हणजे त्या ठिकाणी असणारी एवढी ताकद म्हणजे त्या ठिकाणी आहे. आणि समुद्र तरी काय म्हणजे अतिशय किरकोळ आहे, म्हणजे समुद्र तरी काय आपल्याला त्या ठिकाणी रामनाम धारकाला त्या ठिकाणी समुद्र सुद्धा बुडवू शकत नाही. एवढी असणारी शक्ती म्हणजे नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी आहे. एवढा दुर्धर ठिकाणी ग्रंथ भेटला, गिधार त्या ठिकाणी भेटला, पण या रामनामामुळे आपण त्या ठिकाणी वाचलो गेलो. वानर मंडळी आश्चर्य करू लागली. मरण न ये मुक्ती समुद्र बापुढे ते किती नामस्मरणाची शक्ती अपंपती आम्ही लंगू. मग म्हणजे इथं एवढं म्हणजे असणारं मरण अटल होतं तरी म्हणजे रामनामामुळे म्हणजे त्या ठिकाणी सुटलं गेलं, मरण पळून त्या ठिकाणी गेलं. मग एवढं दुर्धर संकटावर मात म्हणजे आपण रामनामामुळे त्या ठिकाणी केली आणि समुद्र उल्लंघन करायचं काय अवघड आहे का? म्हणले ह्या रामनामाच्या जोरावर म्हणजे या दुष्टर असणाऱ्या समुद्राचं सुद्धा उल्लंघन म्हणजे त्या ठिकाणी करू अशी वानर विचार करू लागली. धरोनी नामाचा निर्धार आम्ही तरू भवसागर तेथे कायसा समुद्र भागी ह्या ग्रद भेटला. मग असणाऱ्या नामावर म्हणजे आरूढ त्या ठिकाणी होऊ पक्का निर्धार म्हणजे असणाऱ्या रामनामावर त्या ठिकाणी करून ही भवरूपी सागर आहे. ह्या सागरातून तरुण म्हणजे त्या ठिकाणी जाऊ. मग तिथं म्हणजे असणारा समुद्र तरी काय त्या ठिकाणी किरकोळ आहे. रामनामाच्या जोरावर म्हणजे असणारा त्या ठिकाणी हा समुद्र तारून त्या ठिकाणी जाऊ. भाग्याला म्हणजे असणारा गिधाड म्हणजे आज आपल्याला भेटला गेला. एकता नामाची निजख्याती उल्हास हनुमंताचे चित्ती लंघावया अपापंती पुसे संपाती समनाम महिमा. मग एवढं असणारं म्हणजे रामनामाची निज ख्याती आहे. ही ऐकली गेली रामनामामुळे आपण तरलो गेलो. हे आता आनंद हनुमंताला त्या ठिकाणी झाला.
आणि हा समुद्र उल्लंघन कसा करायचा याच्याविषयी संपातीला असणारा त्या ठिकाणी हनुमानजी विचारू लागलेले आहेत. तू अंडज पक्षी पूर्ण राम नामी नाही मरण, हे तुझं काही ज्ञान मूळ कथन मज सांगे. मग हनुमंताने विचारायला सुरुवात केली की हे पक्षी बाबा, तू असणाऱ्या अंडज असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे, अंड्यातून तुझा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. मग म्हणजे तुला या रामनामाच्या आवृत्तीला मरणच म्हणजे त्या ठिकाणी नाही. जिथं रामनाम आहे तिथं म्हणजे मरण त्या ठिकाणी येऊ शकत नाही. तू एक पक्षी कुळा जन्माला येऊन म्हणजे तुला हे असणार ज्ञान म्हणजे कसं त्या ठिकाणी प्राप्त झालं त्याची माहिती म्हणजे मला सांगा. हनुमंतानी संपातीला विचारलं. श्रीराम भक्तांचे संगती संपातीची गेली भ्रांती, पूर्वस्मरणाच्या अनुवृत्ती मारुती प्रति सांगत. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या भक्तीच्या भक्त जे आहेत त्यांच्या संगतीला असणाऱ्या संपाती त्या ठिकाणी आला. मग भक्ताची संगत रामभक्ताची संगत लागल्याबरोबर म्हणजे जी असणारं आठवत नव्हतं ती भ्रांती त्या ठिकाणी गेली आणि रामभक्ताच्या संगतीला त्या ठिकाणी आला. पूर्वस्मरण त्या ठिकाणी झालं. माहिती असणाऱ्या हनुमंताला संपाती सांगू लागला. कश्यपाच्या निज कुळी अरुणवीर्याच्या समेळी, जटायू संपाती बंधू जवळी अतुर्बळी जन्मलो. मग असणारा संपाती सांगू लागलेला आहे. कश्यप ऋषीच्या निज कुळामध्ये म्हणजे त्या ठिकाणी अरुणाला असणारी 2 मुलं त्या ठिकाणी झाली. म्हणजे मी एक असणारा संपाती आणि दुसरा असणारा जटायू. हे कश्यप कुळात अरुणाची आम्ही 2 मुलं म्हणजे त्या ठिकाणी आणि आहोत. दैत्य दानव मानव प्रौढी सहित देवते 30 कोळी, आमुचे दृष्टीच गुंगरगडी बाळाची गाडी अति मस्ती. मग म्हणजे ह्या अरुणाच्या असणाऱ्या कुळात म्हणजे त्या अरुणाच्या म्हणजे त्या ठिकाणी कुळात जन्माला आलो म्हणजे आणि आल्यावर एवढं बळ म्हणजे आमच्या अंगी त्या ठिकाणी होतं. आमच्या बळापुढं म्हणजे दैत्य दानव मानव म्हणजे त्या ठिकाणी 33 कोटी देव सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी आमच्या पशी थारक्याला म्हणजे उभा राहत नव्हते. एवढी ताकद म्हणजे आमच्या दोघांच्या अंगी आणि त्या ठिकाणी होती. अंगी बळाची अंगवन त्यावरी आले तारुण्यपण, पैसे घालोनी दोघे जण सूर्यचरण वंदार्थ. मग म्हणजे आम्ही अतिशय बलवान म्हणजे त्या ठिकाणी होतो. आम्हाला बळाचा गर्व म्हणजे त्या ठिकाणी होता. म्हणून म्हणजे अरुण आणि मी म्हणजे असणारा जटायू आणि मी म्हणजे त्या ठिकाणी दोघं म्हणजे लय ताकदवान होता. म्हणून एक दिवशी म्हणजे बसल्या बसल्या शर्यत म्हणजे त्या ठिकाणी लावली की असणाऱ्या दोघांनी म्हणजे कोण असणाऱ्या सूर्याचं दर्शन म्हणजे जाऊन त्या ठिकाणी घेत आहे ह्याची म्हणजे शर्यत त्या ठिकाणी लागली गेली. पक्ष बळाचे निझडाडे एक धावे एका पुढे, एक एकावरी चढे सुभानू पुढे लक्षोनी. मग म्हणजे असणाऱ्या गरुडाला बी पंख होतं, मला बी पंख म्हणजे त्या ठिकाणी होतं. 2 जण म्हणजे पक्ष असणाऱ्या पंखाच्या झाडाऱ्यानं म्हणजे त्या ठिकाणी एका वर एक म्हणजे त्या ठिकाणी जाऊ लागलो. एकावर चढ एक म्हणजे त्या ठिकाणी धावत म्हणजे पुढे असणारा सूर्य बघत म्हणजे त्या ठिकाणी आणि उडत म्हणजे जात होतो. वेगे येता सूर्यापाशी तव तो मध्यानासी, जटायू झाला कासावीसी रवी किरणेसी पोळोनी. मग म्हणजे वानचढीनं म्हणजे सूर्याच्या दिशेनं त्या ठिकाणी जात होतो. त्यावेळेस असणार भर दुपार म्हणजे त्या ठिकाणी झाली आणि सूर्याच्या जवळ म्हणजे आम्ही ज्या वेळेस पोहोचलो माझ्या पुढे असणारा जटायू त्या ठिकाणी होता. म्हणजे जेव्हा सूर्याची किरण म्हणजे त्या जटायूच्या पंखाला त्या ठिकाणी लागली, तेज त्या ठिकाणी लागू लागलं. त्यावेळेस जटायू कासावीस म्हणजे त्या ठिकाणी झाला. सूर्याच्या तेजानं किरणानं म्हणजे असणार जटायू म्हणजे कासावीस होऊन म्हणजे त्या ठिकाणी पोळला गेला. तो निघाला मज तळी मिश्र गलो तये वेळी, तो पंखाची झाली ओळी गर्व मिळी श्रद्धया. मग म्हणजे त्यावेळेस ज्या वेळेस असणाऱ्या सूर्याची उष्णता म्हणजे दाहकता असणाऱ्या म्हणजे गरुडाला त्या ठिकाणी लागू लागली, त्यावेळेस मी मोठेपणानं म्हणजे त्या गरुडाला माझ्या पंखाखाली म्हणजे त्या ठिकाणी घेतलं, त्याचं रक्षण म्हणजे त्या ठिकाणी केलं. त्याच वेळेस त्याचा जीव वाचवायला गेलो, त्या तेजानं म्हणजे माझेच पंख म्हणजे त्या ठिकाणी जळून म्हणजे गेली. मी गर्वानं म्हणजे त्या गरुडाला माझ्या पंखाखाली घेतलं आणि गर्वाचं हरण म्हणजे माझं त्या ठिकाणी झालं. जटायूचे वाचले पंख माझ्या पंखाची झाली राख, बाप गर्वाचे कौतुक परम दुःख पावलो. मग माझ्यासारखा बळवान नाही, मीच असणारा त्या ठिकाणी बळवान आहे. मी जटायूचं प्राण त्या ठिकाणी वाचू शकतो म्हणून म्हणजे माझ्या पंखाखाली जटायूला आश्रय म्हणजे त्या ठिकाणी दिला
आणि मी गर्वानं उन्मत्त झालो म्हणून म्हणजे असणाऱ्या जटायूला त्या ठिकाणी वाचिवलं. माझ्या मनात गर्व होता म्हणून गर्वाचं हरण म्हणजे त्या ठिकाणी केलं. म्हणून गर्व म्हणजे ह्याच्या अंगी म्हणजे कवा सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी असू नये. गर्वानं म्हणजे मी दुःख त्या ठिकाणी पावलं. माझे पंख त्या ठिकाणी म्हणजे जळून गेले. माझ्या पंखाची होता होळी थोर दिली म्यारोळी अरुण देखता ते वेळी थोर कळवळी पुत्र श्रे. मग म्हणजे असणाऱ्या सूर्याच्या तेजानं म्हणजे माझे असणारे पंख त्या ठिकाणी जळून गेलं. तेव्हा मी अतिशय म्हणजे मोठमोठ्यानं रडू लागलो, दुःख करू लागलो. तेव्हा आमचे वडील असणाऱ्या अरुणानं म्हणजे त्या ठिकाणी बघितलं माझ्याविषयी असणारा कळवळा म्हणजे अरुणाला त्या ठिकाणी आला. काय अरुणानं केलं? सूर्याप्रती सांगे अरुण माझे पुत्र दोघे जण स्वामींचे बंधू येता चरण पक्ष दहन केले तेजे. मग अरुणाला किवारी अरुणानं असणारा स्वामी म्हणजे सूर्याच्या रथाचं सारथ्य म्हणजे अरुण त्या ठिकाणी करतोय. त्यानं लगेच असणाऱ्या सूर्यदेवाला त्या ठिकाणी सांगितलं, महाराज म्हणजे तुमचं दर्शन घ्यायला म्हणजे ही असणारी माझी 2 पोरं ती म्हणजे त्या ठिकाणी येत होती. पण म्हणजे तुमच्या असणाऱ्या धाकतेनं म्हणजे असणाऱ्या पंखाचं दहन म्हणजे त्या ठिकाणी केलं. भूतळी जन करिता नमन तेनी देखेन स्वयं सुभान मतद्रावितांगवन गर्वे दहन दोन्ही पक्षा. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारं म्हणजे भूतळावर जे असणारं जनलोक आहे ही असणारं म्हणजे त्या ठिकाणी नमस्कार म्हणजे त्या ठिकाणी घालतं म्हणले. तवा असणारा सूर्य सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी असणारं सगळ्याला म्हणजे आपल्या अंगमन त्या ठिकाणी दाखवतो. खायला नमस्कार करते पण माझ्यापाशी जर ताकद दाखवली तर जळून राहतो. भूतळी जन करीती नमन तेनी देखेन स्वयं सुभान मतदावितांगवन गर्वे धन दोन्ही पक्षा. मग असणारा सूर्यदेव त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे, भूतळावर राहून म्हणजे जे जनलोक म्हणजे मला असणारा नमस्कार म्हणजे त्या ठिकाणी करतात त्या सगळ्याकडे म्हणजे मी त्या ठिकाणी पाहतो. पण जो कोणी असणारा गर्व धरून म्हणजे मला असणारी अंगवन ताकद म्हणजे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी गर्वानं येईल त्याचं दहन म्हणजे त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. माझे तेजाचे निजदीप्ती गर्वी तुझे भस्म होती अरुणा तुझी हे संतती म्हणून संपाती वाचला. मग त्या ठिकाणी असणारे सूर्यदेव सांगू लागले, माझ्या असणाऱ्या निज तेजानं म्हणजे त्या ठिकाणी जे जे गर्वात त्या ठिकाणी बुडाले त्याचा असणारा नाश म्हणजे त्या ठिकाणी होतो. भस्म झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून अरुणा तुझी ही असणारी दोन्ही संतती आहे म्हणजे गरुड आणि संपाती म्हणजे त्या ठिकाणी. गरुडाच्या अंगी गर्व नव्हता, असणाऱ्या संपातीच्या अंगी गर्व त्या ठिकाणी, जटायूच्या अंगी गर्व नव्हता म्हणजे त्या ठिकाणी. आणि संपत्तीच्या अंगी गर्व असल्यामुळे म्हणजे त्याचा असणारा प्राण म्हणजे त्या ठिकाणी असणारे पंख म्हणजे त्या ठिकाणी झडली गेली. संपत्ती निगर्वी होता म्हणून म्हणजे तो वाचला गेला. अरुणा तुझे राखावया मन पुत्र रक्षार्थ देतो वरदान ते तू एक सावधान पुत्र संतान उद्धारा. मग म्हणजे असणाऱ्या गर्वानं म्हणजे असणाऱ्या संपत्ती आला म्हणून म्हणजे त्याचे पंख त्या ठिकाणी जळले गेले. म्हणून अरुणा तुझ्या मनाचं समाधान करण्यासाठी म्हणजे त्या असणाऱ्या मुलाचं रक्षण करण्यासाठी एक असणारं वरदान म्हणजे त्या ठिकाणी देतो ते म्हणजे सावधायक. तू तर माझा निज सारथी मज तुझ नित्य एक गती तुझी उदरावया संतती शुद्ध वर्धोक्ती अवधारी. मग तू असणारा माझा सारथी आहे म्हणजे तुझ्यामुळे असणारी मला गती आहे म्हणजे त्या ठिकाणी तू आणि मी म्हणजे एकच गती म्हणजे दोघाला त्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणजे तुझ्या असणाऱ्या संततीचा उद्धार करण्यासाठी म्हणजे असणारं वरदान म्हणजे तुला त्या ठिकाणी देतो सावध म्हणजे आहे. श्रीराम भक्तांचे संगती एकता राम नाम वचनोक्ती निर्भिमाने पक्ष प्राप्ती स्वयं संपाती पाळेल. जरी म्हणजे माझ्या असणाऱ्या धाकतेमुळे पंख जरी संपातीचं त्या ठिकाणी गेलं तरी म्हणजे तुला एक वरदान देतो म्हणजे त्या ठिकाणी. हा असणारा संपाती म्हणजे रामभक्ताच्या सानिध्यात ज्या वेळेस जाईल, रामभक्ताची संगत म्हणजे त्या ठिकाणी होईल आणि रामभक्ताच्या मुखातील म्हणजे रामनाम म्हणजे त्या ठिकाणी ज्या वेळेच्या संपातीला त्या ठिकाणी ऐकायला मिळेल तेव्हा म्हणजे हा गर्वाचं निरसन त्या ठिकाणी होईल, अभिमान त्या ठिकाणी जाईल आणि निराभिमानी म्हणजे असणारं पंख म्हणजे त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतील. अशा प्रकारचा आशीर्वाद, अशा प्रकारचं असणारं वचन म्हणजे सूर्यदेवानी आणि अरुणाला म्हणजे दिलं. श्रीराम भक्ताचे संगती एकता राम नाम वचनोक्ती निर्भमाने पक्ष
प्राप्ती सोय संपाती पावेल होता राम नाम स्मरण उदय पक्षी निर्भिमान पक्ष पावनी पूर्ण अगम्य गमन करील. मग म्हणजे असणाऱ्या रामनामाचं स्मरण म्हणजे त्या ठिकाणी कानावर पडलं, ऐकायला त्या ठिकाणी मिळालं की निराभिमानी अवस्था त्या ठिकाणी होईल, अभिमान पळून जाईल, दोन्ही पंख त्या ठिकाणी प्राप्त होतील आणि अगम्य जे ज्याचं वर्णन करता येत नाही असं असणारं गमन म्हणजे त्या असणाऱ्या म्हणजे संपत्तीला त्या ठिकाणी होईल. निर्भिमान पक्ष प्राप्ती अगम निगम अगम गती येथे पावेल संपाती सुखानुभूती श्रीरामे. मग म्हणजे असणारा अभिमान त्या ठिकाणी पळून जाईल, निराभिमान अवस्था म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी होईल, पक्ष असणारे पंख त्या ठिकाणी प्राप्त होतील आणि आगम निगमाला सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी वर्णन करता येणार नाही एवढी गती म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त संपत्तीला त्या ठिकाणी होईल. सुख म्हणजे संपत्तीला प्राप्त होईल. रामनामे दुःख निवृत्ती रामनामे सुख संपत्ती रामनामे अगम्य गती जाण निश्चिती सारथिया. मग म्हणजे असणाऱ्या रामनामामुळे म्हणजे असणाऱ्या संपत्तीला जे पक्ष दहन झालेला आहे, पंख दहन झालेला आहे, त्याचं असणारं दुःख होतं, त्या दुःखाची निवृत्ती त्या ठिकाणी होईल. रामनामामुळे असणारी अगम्य गती म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त होईल. असं असणाऱ्या सारख्या मनात ध्यानात म्हणजे त्या ठिकाणी घे निराभिमानी असणारं पंख म्हणजे प्राप्त होतील. जेथे श्रीराम आगमन जटायू पावेल जनस्थान करिता सीता संरक्षण राम उद्धरण जटायू. मग जिथं म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं म्हणजे त्या ठिकाणी आगमन होणार आहे पंचवटीच्या ठिकाणी, तिथं म्हणजे असणारं जनस्थान आहे, त्या जनस्थानात म्हणजे असणारा जटायू म्हणजे त्या ठिकाणी बसल. सीतामाईचं रक्षण करण्याचं काम म्हणजे असणाऱ्या जटायूला मिळालं. रामाच्या संगतीला लागल्यामुळे जटायूचा उद्धार म्हणजे जनस्थानाच्या ठिकाणी होईल. दशरथ कौशल्याच्या कुशी श्रीराम अवतरेल सूर्यवंशी या लागी मैत्री दशरथाशी करी विश्वासी जटायू. म्हणून असणारे सूर्यदेव सांगू लागले, अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे, दशरथाची पत्नी कौशल्या, या दोघांच्या कुशीमध्ये म्हणजे असणाऱ्या सूर्यवंश कुळामध्ये प्रभू रामचंद्र म्हणजे अवताराला त्या ठिकाणी येतील म्हणजे. म्हणून म्हणजे आतापासूनच त्या जटायूला राजा दशरथाची संगत करायला लाव, दशरथाबरोबर मैत्री म्हणजे त्या ठिकाणी करायला लाव. जटायूचा उद्धार म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र म्हणजे करतील. जनस्थाना माझारी जटायू गेला पक्षे करी दक्षिण समुद्राचे तिरी मी विद्याद्री तेथे पडलो. मग सूर्यदेवाचं वरदान मिळवल्या बरोबर आपल्या असणाऱ्या पंखाच्या जोरावर म्हणजे जटायू म्हणजे त्या ठिकाणी जनस्थानामध्ये जाऊन म्हणजे त्या ठिकाणी बसला आणि माझं पंख जळाल्यामुळे मी इथं असणाऱ्या समुद्राच्या तीरावर म्हणजे दक्षिण दिशेला विंध्याद्री पर्वताजवळ आणि म्हणजे पल्लो गेलो. दग्ध पक्ष देव्यता काय खावे ते हे नित्य चिंता रामनाटवेची सर्वता वरद वार्ता विसरलो. मग असणारं पंख त्या ठिकाणी जळून गेलं, ह्याचं बी दुःख भोगू लागलं. पंख नसल्याचं दुःख, काय खावं उडायला येईना ह्याची गहन चिंता म्हणजे मला त्या ठिकाणी लागली. आणि ही भूक 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 जेवण करण्याच्या नादात म्हणजे असणाऱ्या रामाचा बी विसर त्या ठिकाणी पडला गेला. आणि जी असणाऱ्या सूर्यदेवानं वरदान दिलेलं होतं ती वरदान म्हणजे त्या ठिकाणी आणि विसरून म्हणजे मी त्या ठिकाणी गेलो. संपत्ती असणाऱ्या हनुमंताला सांगू लागलेला आहे, नेने मी जटायू गेला के उतका तोही नेला माझी वार्ता जटायू धन्य तुम्ही बोलता आजी मी आता ऐकिले. मग म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी जटायू म्हणजे कुठे गेलाय, कुठे थांबलाय, हाय का नाही, त्या जटायूची वार्ता म्हणजे आतापर्यंत म्हणजे मला त्या ठिकाणी ऐकायला मिळाली नाही. तुमच्या तोंडूनच म्हणजे त्या ठिकाणी जटायू ही नाव म्हणजे त्या ठिकाणी ऐकलं. धन्य धन्य म्हणजे तुमच्या मुखातून जटायूचं नाव त्या ठिकाणी ऐकायला मिळालं. मी बी आज धन्य म्हणजे भावाचं नाव त्या ठिकाणी ऐकायला मिळालं, धन्य झालो. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चला. कृपा करावी हनुमंता मरुणी चरणी ठेविला माता जटायूची समूळ कथा मज तत्वता सांगावी. संपत्ती उरलेले
असो पांडुरंगाबरोबर धर्म मला दुसऱ्या चरण संतांची त्यांच्या कृपा आशीर्वाद अनेकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दस्तुकार बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणे पात्र कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान. संपाची उठलेले हनुमंतरायाच्या पायावर डोकं ठेवलं आणि हनुमंतरायाला म्हणू लागले, हनुमंतराया माझ्यावर कृपा करा. माझा भाऊ असणारा जटायू, त्या जटायूची तुमची भेट झाली म्हणा. माझा जटायू कसा आहे, कसं तो मार्गक्रमण करत आहे, कसं त्याची असणारी जीवनचर्या चाललेली आहे, त्याच्या विषयीची माहिती सांगा. हाय कोणी जटायूचे नाम, संपातीशी आले प्रेम. धन्य धन्य जटायूचा धर्म, तेने श्रीराम सेवेला. जटायूचं नाव ऐकलं आणि स्मरण स्फुरण आलं संपातीला. बरं झालं म्हणला, धन्य धन्य माझा भाऊ म्हणले. आणि त्या भाऊ म्हणले असणाऱ्या प्रभू रामचंद्राची सेवा करू लागला. सेवक बनला, आनंद वाटला. आनंदाने पुढे काय करू लागले. मी करंट पक्ष हिन राम नाटवे पापी पूर्ण. धन्य धन्य वानराचे दर्शन, श्रीराम श्रवण मजाले. मी म्हणजे असणारा करंट्या कपाळाचा नशीबहीन म्हणले, आणि पंख ही मला नाही ती म्हणले. का पाप आडवं आलं आणि त्या पापामुळे मला प्रभू रामचंद्राचं चिंतन, नामस्मरण आणि नाम सुद्धा माझ्या कानावर पडलं नाही. पण धन्य मी झालो आज. वानरांचं दर्शन झालं, नुसतं वानरांना पाहिलं, वानरांच्या गोष्टी ऐकल्या आणि मनामध्ये असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करावं, चिंतन करावं अशी माझ्या मनाची असणारी आतुरता लागली गेली. आणि त्याच्यामुळे काय झालं ऐका. श्रीरामाची कवन स्थिती, जटायूची कवन गती. तुम्ही अवघे प्राण त्यागार्थी, ते काले ते सांगा. काय स्थितीत प्रभू रामचंद्र आहेत, काय स्थितीत माझा भाऊ जटायू आहे म्हणले. बरं तुम्ही इतक्याला म्हणून इथं कशाला आलाव. बरं आलाव ती आलाव, इथं आलाव की माझं खाणं असतं म्हणले, सगळ्यांना खाऊन टाकतो म्हणले मी. पण तुम्ही सुद्धा तुम्ही मला घाबरला नाव, खाऊन टाका गिळून टाका असं म्हणता म्हणले. काय भानगड आहे. वरपा पाठी तुम्ही वानराच्या वाक्यपुटी. ऐकली जटायूची गोष्टी, ज्याची मज पोटी मोठी चिंता. काय सांगायचं वानर मंडळी. आज मला त्या जटायूची कोणतरी माहिती सांगाल. तुझा भाऊ इथं आहे, तू इथं कस काय, काय तुमच्या भावामध्ये काय झालं, काय मेळ कस काय हुकला. असं एक नाही दोन नाही 60 वर्ष झालं जटायूची माझ्या कानावर. 700 वर्ष झालं, 700 वर्ष झालं कानावर बातमी पडली नाही. काय भाऊ भाऊ होतो आम्ही, काय होतो आणि कशी अशी परिस्थिती झाली. आज भेटेल मग भेटेल, कुणीतरी मला सांगेल त्याची माहिती. पण महाराज 700 वर्ष झालं वानर मंडळीनं तुमच्या मुखातनं जटायूचं नाही ऐकलं. बरं वाटलं, जरा समाधान वाटलं. चहा पिऊ. जटायू पडला कवने स्थिती, जटायूची कवन गती. आईची चिंता वाहता चित्ती, शुद्धी निश्चिती आज झाली. काळजी लागली होती, कुठल्या स्थितीमध्ये माझा जटायू असेल, काय करत असेल, कसं चाललंय त्याचा प्रपंच, त्याची काळजी लागली होती. पण आज वानर मंडळीनं तुमच्या मुखातनं जटायूचं नाव ऐकलं, माझी चिंता काळजी संपली म्हणले आता त्यांच्याविषयी. रावले करिता सीता हरण, जटायू वर्णासी रण. कैशनी जटायू पावला मरण, श्रीरामे उतरण कैसे केले. तुम्ही म्हणता प्रभू रामचंद्राची जटायूची भेट झाली, जटायूचा प्रभू रामचंद्राने उद्धार केला. सांगा की त्या राजा रावणाने असणारे सीतामाऊलीला कसं पळवून नेलं. राजा रावण सीतामाऊलीला पळवत नेत असताना आमच्या जटायूचं राजा रावणाचं युद्ध झालं म्हणा. त्या युद्धामध्ये राजा रावणाने आमच्या जटायूला फसवलं म्हणा दादाला, आणि आमचा जटायू त्याच्यात गतप्राण झाला. प्रभू रामचंद्राने त्याचा उद्धार केला म्हणतात. कसं केला जरा सविस्तर सांगा. जटायूशी बळा संपूर्ण मारून सके त्याशी रावण. कैशनी जटायू पावला मरण, समूळ कथन मज सांगा. समूळ व्यवस्थित सांगा बरं, मुळापासून सांगा. झालं कसं काय त्यांची भानगड, भांडणाची भांडण का झालं राजा रावणाचं जटायूचं. बरं आमचा जटायू दादा फार शक्तिशाली शूरवीर पराक्रमी आहे. राजा रावण त्याच्या समोर शुल्लक आहे. पण राजा रावणा बरोबर आमचा जटायू का कधी पडलं,
काय झालं, काय केलं राजा रावणाने, व्यवस्थित सांगा. ऐकता संपत्तीची वार्ता कृपा उपजली हनुमंता जटायूची सबळ कथा होय सांगता स्वानंदेन. अशा प्रकारची आतुरता ज्या संपत्तीची बघितली आणि जटायूची कथा सांगत असताना हनुमंतरायाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी कृपा असणारी उत्पन्न त्या संपत्तीविषयी झाले आणि स्वानंदाने आनंदाने जटायूची कथा सांगू लागले. कथा सांगत असताना एकच आनंदाने सांगावं, नाही तर तिकडून आणलं तिकडून धरलं. त्या कथा उपयोग नसतं, आनंदाने सांगायचं. नाहीतर विचारत प्रश्न आणि मला काय माहिती नव्हतं की त्यांना विचारा. अरे असं नाही, माहिती जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे. आज्ञाने बरं शहाणे करून जोडावे सकळ जन किंवा आज्ञाने लावाव्या सन्मार्गाशी. आज्ञानाला असणारा मार्गाला लावायचं काम आहे, त्याच्यासाठी असतं. मग आनंदाने हनुमंतराय काय सांगू लागले ऐका. दाशरथी श्री नकुनंदन पित्र वाक्यवना भीगमना सीता समेत लक्ष्मण आला टाकून जन ऐका संपत्ती अयोध्या नगरीचा राजा दशरथ राजाचा असणारा मुलगा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी. त्याच्यातलं प्रभू रामचंद्र आपल्या वडिलांची आज्ञा सामान्य म्हणून म्हणजे 14 वर्षाच्या वनवासाच्या ठिकाणी सीता माऊलीला बरोबर घेतलं, जलस्थानाच्या ठिकाणी आले. झाली जटायूची भेटी स्वामी सेविकी पडली मिठी आश्रम केला गंगा तंटी पंचवटी आरती रम्य. 14 वर्षाचा वनवास कटाला म्हणून प्रभू रामचंद्र फिरत असणाऱ्या नाशिकच्या ठिकाणी पंचवटीच्या ठिकाणी आले. त्या पंचवटीच्या ठिकाणी स्वामी असणारे प्रभू रामचंद्र, सेवक असणारे जटायू, या सेवकाने मालकाची असणारे स्वामीची भेट झाली आणि त्या दिवशीपासून असणारा तुमचा जटायू प्रभू रामचंद्राची सेवा करू लागले. रामश्री आओ रात्र जटायू आला घरटीकार जानकी जलती अति सुंदर आपतो प्रहर आणि त्या पंचवटीच्या ठिकाणी सुंदर आश्रम तयार केला आणि त्या सुंदर आश्रमाच्या ठिकाणी तुमचा जटायू रात्रंदिवस सीता माऊलीचं असणारं संरक्षण करू लागला. 8 प्रहार आहे, सकाळ दुपार तिसरा पार, संध्याकाळ रात्र पहाट, अशा प्रकारच्या 8 प्रहारीमध्ये असणारा जटायू सीता माऊलीचं संरक्षण त्या आश्रमाच्या ठिकाणी करत होते. म्हणले जटायू गेला वन भ्रमणा मृगे चळी राम लक्ष्मणा भिक्षा मी पे पैरावना सीता हरण. परत काय झालं म्हणजे एक दिवशी जटायू म्हणजे वनात फिरण्यासाठी गेले. शेवट्यात प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी दोघं ते मारीची हरिण रूपात आले होते, त्याला मारण्यासाठी गेलेले आहेत. इकडे असणारा राजा रावण 14 चौकड्याचा राजा पण भिक्षापात्र धरले हाती त्याची जिनेला जिरवाणी. 14 चौकड्याचा राजा आहे पण स्त्रीचा विलास झाला, भिक्षापात्र हातात आलं म्हणून नाद करावा, कुणाचा करू नये. मग म्हणजे असणाऱ्या राजा रावण भिक्षुकाच्या रूपात आला आणि सीता माऊलीला पळवून घेऊन गेला. सीता कृदंग जाण जटायूला पळे धावून रावणीशी केलेलं हाती निर्वाण ते ऐका. मग असणाऱ्या संपत्ती पुढे काय झालं, असणाऱ्या राजा रावण सीता माऊलीला घेऊन जात होता. तेवढ्या सीता माऊली धावा लक्ष्मणजी, धावा प्रभू रामचंद्रजी, धावा कुणी आहे का. राजा रावण घेऊन जरासा धावा केला. तेवढ्या जटायूनं धावा ऐकला. त्याच्या धावण्याला जटायू धावून आले. राजा रावणाने बघितल्याबरोबर त्या दोघांचं अपूर्व कधी न झालं अशा प्रकारचं भांडण झालं. ऐका पुढं. वंगिले चापचे दिले शर मारिले पिशाचर वदन जड पाहून राहावर हाती सत्वर भंगिला. कसलं असणार युद्ध तुमच्या जटायूने केलं. संपत्ती ऐका म्हणले असणारा राजा रावणाच्या हातात धनुष्य होता, तुकडे केले म्हणले असणारा बाणाचं बी तुकडे केला आणि कसली म्हणले पिशाच्य वचन भूतासारखे ती बी गाढवाच्या तोंडासारखे म्हणजे त्याच्या असणाऱ्या रथाला होती. त्या रथाची गाढवं बी संपवली म्हणजे असणारा रथाचा बी असणाऱ्या पंखाच्या झापकेने म्हणजे असणारा चक्काचूर केला. अशा प्रकारचा रथ घोडे असणाऱ्या राजा रावणाचे तुमच्या जटायूने संपविले. शिरीचा पाडून या मुकुट दहाई जांभळीले कंठ रावणा बोलवून वाट प्राण
संकट मांडले. त्याच्यानंतर रक्ताचा चक्का चूर केला. मग राजा रावणाकडे बघितलं. राजा रावणाला पंखाचा एक ठोका दिल्याबरोबर राजा रावणाच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला. 10 तोंडा राजा रावणाला 10च्या 10 तोंडात झप झप झपके असणार पंखाचं दिलं. राजा रावण कासावी झाला, भुलून गेला. आता पुढे जाऊ का माघारी जाऊ का सीता माऊलीला सोडून जाऊ असा विचार करत होता. मला मेलो रे आता. शक्ती वाये रुधिरा वीस पूजा केल्या चूर सोडवली सीता सुंदर दशशिरा गांधीला कसा त्रास दिला, कसा त्रास दिला त्या राजा रावणाला. ऐका, इकडून उडी मारायची की असे सर्व दिशा असणारी नका वडायची. रक्ताचे चिळकांड्याच्या राजा रावणाच्या अंगातनं 20 भुजाचा राजा रावण पण असणार काय काम करता आलं नाही. या काही हाताने सगळ्या हाताला म्हणजे नकाच्या वरबड्या रक्तबंबाळ राजा रावण झाला. शेवटी राजा रावणाने आपला हात टेकलं म्हणजे दाती गवत धरलं. त्याला म्हणायचं हात टेकलं, बास रे बाबा चलत नाही आपलं ह्याच्या पुढे राजा रावणा पुढं त्या जटायू पुढं. म्हणून राजा रावणाने सीता माऊलीला खाली सोडलं. जटायू पुरे पुरे रणमा झाली गोपाळे प्राण रावण गांधी दवनीत रण जीवदान मागत तसे मग जटायूला असणार राजा रावण म्हणले बास रे बाबा माझा आता जीव चाललाय. कुणी बी सोडबाई नाही. कुंभकर्ण तिकडे जाऊन झोपलाय. इंद्रजित त्याच्या नादात आहे. कुणी सुद्धा धावण्यालाही नाही. मारीची मामा कसा तरी होता त्याला बी मारून टाकलं. आता कुणीची नाही म्हणे मी मरतो म्हणले. बास बाबा आता बास रणांगणाच्या ठिकाणी बास भांडण बास रे जटायू म्हणलं असणार. मग म्हणले असणार मला माझा जीव वाचव त्राहिमान त्राहिमान मला वाचवा व वाचवा असं राजा रावण जटायू पक्षाला म्हणू लागले. हनुमंतराय सांगू लागले रावण सोय आला शरण जटायू त्याचा लागे प्राण रक्षिला शरणागत म्हणून सीता घेऊन सोडिला. मग असणारे प्रभू रामचंद्राचे भक्त असणारे जटायू प्रभू रामचंद्रासारखाच म्हणले आता राजा रावण आपल्याला शरण आहे. हात टेकले म्हणतात राजा रावणाने. म्हणून म्हणले सोडून दिलं राजा रावणाला. पण कसं सोडलं? सीता माऊलीला घेतला आणि राजा रावणाला सोडून दिलं म्हणतात. पक्षे गांजिले निश्चिती धुळी मिळाली यश कीर्ती रावण परतला पुढती क्षणार्थी पण युद्धे. पक्षाच्या असणाऱ्या त्या जटायूच्या पक्षाने आपल्याला सळोकी पळ करून ठेवलं आणि निस्त्या पंखाने त्याची आपली आजपर्यंतची 14 चौखाड्याचा राजा आहे. कैलास पर्वत डगडगा हलवलेला आहे. 33 कोटी देव बांधवडीत आहेत. 9 ग्रहांना असणारं पालतं घालून त्याच्या सिंहासनावर आपण चढतोय पालत्या पायऱ्या करून. एवढं यश आपण प्राप्त केलं होतं. पण ती यश आज जटायू पक्षाने धुळीत मिसळून टाकलं. लोक काय म्हणतील एवढा मोठा राजा रावण एका पक्षाला घाबरला. काय तोंड दाखवू लंकेकडे जाऊन कसं सांगू. म्हणून म्हणला राजा रावण म्हणला आता छळ करायचा कपट कारस्थान करायचं आणि जटायूला संपवायचा असा विचार राजा रावणाने केला. आणि पुढे चाललेला राजा रावण महागारी फिरला. घालून श्रीरामाची आन जटायूच मृत्यू पूछे रावण वामन चरण गोष्टी माझे मरण सांगे आपण मग म्हणले असणार शेवटचा असणार युद्ध करायचं असं असणार. दोघात पण लागला. हनुमंतराय सांगलोय संपत्ती आहे का कपट करून राजा रावणे मारायचं जटायूला असं ठरवलं म्हणलं असणार. आता वर मला शेवटचं भांडण करायचं. ती बी कसं म्हणले जटायू तुमचं मरण कशात आहे सांगा. जटायूला सांगितलं तुला प्रभू रामचंद्राची शपथ तुझं मरण कशात आहे. जटायूनं आपलं मरण असणार माझ्या दोन्ही पंखात आहे सांगितलं. जटायूनं राजा रावणाला सांगितलं तर तू माझं मरण विचारलं तुझं मरण कशात आहे. राजा रावण म्हणला असणारा उजव्या पायाचा अंगठा उजव्या पायाचा अंगठा तुटला की मी मरतोय असं असणारा दोघांचं शेवटचा पण चालला. तेवढ्यात पुढे काय झालं संपत्ती ऐका हनुमंतराय सांगू लागले. ऐकता निज बंधूची ख्याती उल्हास संपत्तीचे तव तव निज पक्ष वाढती जेवी वसंती वृक्षांगे. जसं 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 आपल्या भावाची कथा हनुमंतरायाच्या मुखात ऐकल तसं तसं संपत्तीला स्फुरण येऊ लागलं बरं का. काय स्फुरण येत असेल आणि त्या स्फुरणाने काय होईल माहितीये का. संपत्तीची जी काय पंख जळून गेलेली होती सूर्याच्या तेजाने
ती पंख पुन्हा हळू 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 फुटू लागले. हनुमंतरायाच्या मुखातनं कथा ऐकल्यामुळं जीवनातील व्यथा संपायला लागल्या, दुःख संपायला लागलं. जसं वसंत ऋतूमध्ये झाडाला नव्हती फुटावी, हळूहळू पानं वाढावी, तशा प्रकारच्या हळूहळू पंख संपत्तीचे वाढू लागले. श्रीरामाची निर्वाण आन जटायू मानुनी प्रमाण उभय पक्षी सांगे मरण युद्ध रावणा पेटला. ऐका ऐका संपत्ती हनुमंतराय सांगू लागला. पुढे राजा रावणाने विचारलं, कशात मरण आहे? जटायूनं प्रभू रामचंद्राची शपथ घातली म्हणून पंखात मरण सांगितलं. राजा रावणाने आपलं मरण म्हणजे उजव्या पायाच्या अंगठ्यात सांगितलं. म्हणून म्हणजे असणार पुढे दोघंच्या दोघं निखळाच्या युद्धाला सुरुवात केली. जटायूनं पुढे काय केलं ऐका. जटायूने एका अंगुष्ठाचे दिला सनक रावणे उपडिले दोन्ही पंख पावला दुःख. जटायू मग म्हणजे काय झालं? दोघांच्या युद्धाला सुरुवात झाली. निखाराचं शेवटचं युद्ध म्हणून जटायूनं वर आकाशात उड्डाण मारलं. वरून खाली येताना राजा रावणाचा डाव्या पाय उजव्या पायाचा अंगठा फोडायचा विचार केला. वरनं खाली आले आणि राजा रावणाच्या उजव्या पायाचा अंगठा कुरताडला. तेवढ्यात जटायूचे पंख असं राजा रावणाने धरले. धरल्यावर आपल्या ताकद सर्व लावली आणि सप दिशे असणारे दोन्हीचे दोन्ही पंख जटायूचे उपसले. लगेच दुःखाच्या थरव्यात जटायू पडले. पक्षोत्पाटी यावे मरण घ्यावया श्रीरामाचे दर्शन करिता श्रीराम स्मरण कंठी प्राण राहिला पंख उपसले उपसले मरणार. पण म्हणजे शेवट तरी प्रभू रामचंद्रला पाहावं, त्यांचं दर्शन व्हावं, मग जीव सोडायचा. असं म्हणजे त्यांनी जीव आपला कंठात धरला आणि श्रीराम 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 करत बसले. म्हणले श्रीराम कपाळू पै पूर्ण राखता जटायूचा प्राण तेने धरून या चरण युक्त वचनी म्हणले. मग कालांतराने म्हणजे प्रभू रामचंद्र पंचवटीच्या ठिकाणी जिथं जटायू पडले होते तिथं आले. कृपाळ असणाऱ्या प्रभू रामचंद्राने म्हणजे असणाऱ्या जटायूला आश्वासित केलं, जटायू जीव सोडू नका, तुमचा प्राण राखतो म्हणले मी. म्हणले असणारा कृपा केली आणि जटायूला म्हणले तुम्हाला अजून म्हणले भरपूर आयुष्य देतो म्हणले असणारा जिवंत व्हा अशा म्हणल्या बरोबर. तुझ पुढे तेजिता प्राण मी होईन ब्रह्म पूर्ण पुढे वाचल्याला भाग्य कोण आईचे मरण मग कायचे. मग असणारे प्रभू रामचंद्र म्हणले तुला जिवंत करतो, मरू देतच नाही. संपत्तीला सांगू लागले हनुमंतराय. काय सांगायचं? तुमचा भाऊ जटायू प्रभू रामचंद्राला म्हणला हे दिवस गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. गेले दिवस म्हणले फक्त आता आठवणीच राहत्याला. म्हणले प्रभू रामचंद्र हा दिवस परत येणार नाही. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, त्या नायकाच्या मांडीवर माझं डोकं आहे. डोळ्यासमोर तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. मुखामध्ये त्या अखिल कोटी ब्रह्मांडाच्या नायकाचं मुखामध्ये नामस्मरण आहे. हे भाग्य परत येणार नाही. पुन्हा कुठं मरल, कोण डोळ्यासमोर असल सांगता येत नाही. प्रभू रामचंद्र ही ब्रह्ममय माझी अवस्था पुन्हा येणार नाही, म्हणून मला परिपूर्ण ब्रह्म करून टाका, मला आताच्या आता मुक्ती द्या असं जटायू प्रभू रामचंद्रला म्हणले. ऐकता जटायूचे वचन श्रीराम झाला सुप्रसन्न देही विदेही ब्रह्मपूर्ण झालो आपण जटायू. अशा प्रकारच्या जटायूचं बोलणं प्रभू रामचंद्राने ऐकलं. प्रभू रामचंद्र अंतःकरणाच्या ठिकाणी प्रसन्न झाले, आनंदित झाले आणि आनंदित होऊन देही अवस्थेतील विदेही अवस्थेत असणाऱ्या जटायूला काय गती दिली ऐका. आईच्या परी श्री रघुनाथे उद्धारणी जटायू होते. पुढे सीतेच्या शुद्धीते आले निश्चिते किस्किंधे. असं अशा प्रकारचा प्रभू रामचंद्राने तुमच्या भावाचा जटायूचा उद्धार केला, त्याला मुक्ती दिली, मोक्ष दिला, त्याला सुखी केलं, आनंदित केलं. आणि तिथून पुढे प्रभू रामचंद्र सीतामाऊलीचा शोध घेता घेता किष्किंधा नगरीच्या ठिकाणी आले. ते वधुनी वाळीशी राज्य दिदले सुग्रीवासी यवराजे अंगदासी वाली सुताशी. तिथून किष्किंधा नगरीच्या ठिकाणी आले.
वाडीला संपवलं. सुग्रीव राजाबरोबर सत्यत्व केलं. अंगद युवराजला युवराज्य पद असणार किष्किंधेचे दिलं. आणि तिथून पुढे प्रभू रामचंद्र या असणाऱ्या सुग्रीव वाडीचा मुलगा अंगद, या अंगदाला युवराज्य पद देऊन पुढे काय केलं? सवे वधुनी दुत्पती रामे दाडिले सीता युद्धार्थी यावे मता आसी मर्यादा. ओके का? तो अंगद दक्षिणेप्रती डबल घेऊ का? हम्म. तो अंगद दक्षिणे प्रति सवे देऊनी जुत्पती रामे दाडिले चित्त शुद्धार्थी यावे मताची मर्यादा. मग म्हणजे असणार आहे सीता मावली मास असेल मासांती. मग म्हणजे असणार अंगद युवराज बरोबर असणारे थोर जुत्पत्ती म्हणजे नळनीळ असणारे जांबुवंत हनुमंत भले भले मोठे वानर मंडळी दिले. आणि त्या वानर मंडळीला सांगितलं सुग्रीवराजाने तुम्ही दक्षिण दिशेला सीता माऊलीचा शोध घ्या आणि 1 महिन्याच्या आतमध्ये सीता माऊलीचा शोध घ्यायचा अशी असणारी मर्यादा नियम घालून दिला. त्याप्रमाणे आम्ही दक्षिण दिशेला आलो आहोत. हनुमंतराया संपत्तीला सांगू लागले दक्षिण शोधिता समस्त सीता शुद्धी न लावे येत मर्यादा लोटली वरांत तेने घातक अवघेही. मग म्हणजे असणार आहे काय सांगायचं दक्षिण दिशेचा शोध घेतो. तो घेता घेता आम्ही त्या स्वयंप्रभाच्या त्या अप्सराच्या विवरात गेलो. 1 महिना त्याच्यातच गेला. का कळलंच नाही आम्हाला. दिवस उगवायला कळत नव्हता, मावळलेला कळत नव्हता. त्याच्यामुळे महिना कसा गेला कळलाच नाही. का दिवसच उगवत नव्हता तिथे. चंद्राचं किरण नाही ना सूर्याचं किरण नाही, सारखा बालपाचा उजेडच ती सोन्याचाच. त्याच्यामुळे काहीच कळत नव्हतं. आणि ती अप्सरा लय गोड 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 काय 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 खायला द्यायची. त्याच्यामुळे तर काय कळतच नव्हतं. म्हणून महिना त्याच्यातच गेला. जेव्हा बाहेर जेव्हा एक जणांनी ध्यान केलं महाराज किती दिवस हित असणाऱ्या सीता माऊलीच्या शुद्धीसाठी आलेलो. मग तेव्हा कळलं तर कॅलेंडरात बघितलं कवा निघाला किती दिवस झाले. महिना संपला म्हणले. मग म्हणले आता महागारी सुग्रीव राजाकडे जावं तर ती लय भला मोठा अपमान करतोय. अपमानापेक्षा मेलेलं बरं म्हणून आम्ही आमचा असणारा घात करावा असा विचार करत होतो. हनुमंतराय पुढे काय म्हणतात अवकाळ करुणी थोर सुग्रीव दंडीला महाक्रूर तेने हे वानर आले समग्र प्राण केल्या वया. मग म्हणते त्या संपत्तीने प्रश्न उठवला होता तुम्ही मरणार्थ का बसला का मारायला लागला म्हणले. तुम्ही सांगितलं हनुमंतरायाने. म्हणले काय सांगायचं महिना संपला त्या विवरातच. आणि आता जर सुग्रीव राजाकडे गेलं तर लय मला मोठा दंड आहे. 5 पट आहे. गाढवावर बसवाना नाही. चपल्याच्या गळ्यात माळा आहे. त्या गायच्या शेणाचा वर्षाव आहे. मग एवढा भला मोठा अपमान गावात होणार. त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणून आम्ही सगळे मध्ये वेळे संपत्ती टाका मला खाऊन. म्हणून असं इथपर्यंत आला. शुद्धीन लभेची सीता काय सांगावे श्री रघुनाथा. थोर बैसली लज्जमता प्राण त्यागार्थ अहो मर्यादा संपली. सीता माऊलीच्या शोधाची 1 महिना संपला. सुग्रीव राजा नक्की दंड करेल नक्की अशी आमची आपदा करेल. आणि बरं त्याला काय तोंड दाखवू आम्ही. काय तोंड दाखवू. तोंड दाखवायला जागाच नाही. लाज वाटायला लागली. म्हणून म्हणले मेलेलं बरं म्हणून तुमच्या जवळ आला. ऐकोणी हनुमंतांचे वचन संपत्ती गाली लोटांगण तुम्ही तुझ को प्राण सीता सांगेल मी तुम्हा. असं ज्यावेळेस हनुमंतराय म्हणल्या बरोबर असणार संपत्ती उठल्या. हनुमंतरायला गडबड लोटांगण घातलं हात जोडले. म्हणजे जीव देऊ नका. पुन्हा पुन्हा येते काय मनुष्य जन्म नाही पुन्हा. राम म्हणा हो राम म्हणा. मनुष्य जन्म पुन्हा नाही म्हणजे कशाला जीव देतो म्हणजे. आणि प्रभू रामचंद्राचं भजन दुसऱ्या योनीत अजिबात नाही. तुम्हाला प्रभू रामचंद्राची सेवा करायची तर मरू नका म्हणले. तुम्हाला सीता माऊली कुठं आहे ती सांगतो ऐका. तुम्ही श्रीराम सेवक माझे बोपाश मोचक नीत वचन चरण रंजक शुद्धी निर्दोष हो तुम्ही असणाऱ्या प्रभू रामचंद्राचे सेवक आहात. दास आहोत म्हणले. आणि माझा असणारा या भवरूपी सागरातून पैल तीराला पोहोचवणार आहे तुम्ही. मला मोक्षाला पाठवणारे माझा उद्धार करणारे तुम्ही रामभक्त आहात. तर तुम्ही तुमच्या असणाऱ्या चरणाची रजत नाहीत मी. धूळ आहे मी तुमच्या चरणाची. काय म्हणत असेल बघा जग संपत्ती
किती विनता आहे, किती नम्रता आहे. म्हणून तुम्ही मला असणारा जीवन देऊ नका. मी तुम्हाला सीता माऊली कुठं आहे ती सांगतो, ऐका. शतयोजने समुद्र पारी लंका गड दुर्गा माधारी अशोकवना भीतरी सीता सुंदरी दिसत आहे. बघा काय ताकद आली असणार आहे संपत्तीला. कुठलं दिसायला लागलं. बघा 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 ती 400 कोसाचा समुद्र आहे. त्या समुद्राच्या पलीकडे लंका भलं मोठं दुर्गा आहे. भलं मोठं श्रीलंका नावचं गाव आहे. त्या लंकेमध्ये म्हणजे अशोकवन आहे, अशोकवन. आणि त्या अशोकवनाच्या ठिकाणी बघा सीता माऊली कशा बसल्यात मला दिसायला लागले. राम नाम नित्य वा 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 वा. राम स्मरणाच्या निज दृष्टी पहिल्या पाये सीता गोरटी मदनी निज दृष्टी दिसत आहे. बघा 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 सारखं म्हणले ती श्रीराम जय राम जय जय राम म्हणती नाही म्हणत्या. श्रीराम जय राम म्हणत्यात. तुम्हाला म्हणचाल कसं दिसलं. मला म्हणले असणाऱ्या ही श्रीराम नामस्मरण आहे. त्या नामस्मरणाच्या दृष्टीनं म्हणजे सीता माऊली मला लंकेच्या अशोकवनातल्या दिसायला लागल्यात. तुम्हाला दिसतात का. माझे पंख असते मर्दुनिया लंकनाथ सीता आणि कपलपरीत. रघुनाथ सुखार अवय, ओ ऐका हनुमंतराया, मला जर पंख असताना भरदिशी असणारी उडी मारली असती. राजा रावणाच्या नरडीचा घोटच घातला असता आणि सीता माऊलीला प्रभू रामचंद्राच्या हवाले केलं असतं. प्रभू रामचंद्राला सुखी केलं असतं. पण मला पंखच नाही तू. आईचे बोलता वचन संपातीची निरभिमान पक्ष निघाले संपूर्ण वरदान सूर्याचे. मग असं जेव्हा मला मी प्रभू रामचंद्राला देवाला सुखी करीन. देव आनंदी तर सर्व जग आनंदी. पण आपलं देवाला दुःखी करते बाकीच्याला सुखी करते. देवाला सुखी करण आनंदित करण असं म्हणल्या बरोबर अभिमान गर्व संपला आणि भरारा पंख वाढले का सूर्यदेवाच्या आशीर्वादाने. प्रभू रामचंद्राचं कार्य करतो. प्रभू रामचंद्राची भक्त त्यांचं दर्शन तुला झालं. त्यांचा स्पर्श तुला झाला की तुझे पंख पाहिल्यासारखे येतील. हा सूर्याचा जो काय त्याला दिलेला जी काय आशीर्वाद होता तो आशीर्वाद परिपूर्ण झाला. पंख आले. सोय देखता वानरगण पक्ष निघाले निरभिमानाचे निज चिन्ह सावधान अवधारा. स्वतः वानर मंडळीनं पंख आलेले दिसले. पण कधी आले म्हणजे अभिमान संपल्यानंतर. देवाचं कार्य करतो म्हणल्याबरोबर, देवाला सुखी करतो म्हणल्याबरोबर अभिमान अभिमान संपला. पंख हळूहळू असणारे आलेले आहेत. वानर मंडळीने बघितलं आता निराभिमान साधकाची अवस्था कशी होत असती, कशामुळे होती, अभिमान कशामुळे वाढतो, अभिमान कसा नाहीच होतो त्याच्याविषयी कथा आहे का. मर्दुनिया लंकापती म्यानावी सीता सती जगी वैला ती ख्याती अहंकृती त्या नाही. अहंकार नाही. काय म्हणत होता पंख आले की राजा उड्डाण मारेल, लंकेत जाईल, राजा रावणाला मारेल आणि सीता माऊली सोडून आणेल, प्रभू रामचंद्राला सुखी करील. पण आपण म्हणतो नाव होईल पट्ट्याचं. सगळी लोक म्हणतात पठ्याने आणि हे आणि नाव होईल माझं पट्ट्याचं. पण पट्ट्याचं नाव होईल असं मनात अजिबात नाही. प्रभू रामचंद्राला सुखी करेल ही वाक्य महत्वाचं आहे. म्हणून असणारा अभिमान सांगता म्हणतात वाचा. सोडविन सती सीता सुख द्यावे श्री रघुनाथा मी एक सेवक पर्यंता येयंता त्या नाही. असणारा सीता माऊली असणारा महान सत्य सीता माऊलीची सोडवणूक करील, प्रभू रामचंद्राला सुखी करील म्हणजे असणार आणि लंकेत जाऊन राजा रावणाला मारल. ही सुद्धा अहंता गर्व अभिमान अजिबात शिल्लक नाही. आपण मालका सेवकाच काम करतोय, सेवकच आहोत असा असणारा मनामध्ये भाव आहे. निरभिमनाची निज कळा मी तुंपल नदीचे डोळा श्रीराम मजहून वेगळा कंदकाळ स्मरेना. काय असणारा निजाभिमानाचं लक्षण काय आहे
तर म्हणले मी तू पण न दिशे डोळा, मी एक संपत्ती आहे, तू एक राम आहे, तू एक रावण आहे, हा जो काय असणारा डोळ्याने मी तू पण दिसणार. सर्वत्र ब्रह्मच दिसू लागलं. प्रभू रामचंद्र माझ्यापासून वेगळा नाही, मी प्रभू रामचंद्रापासून वेगळा नाही. कदा असं म्हणले असणारा मनातला भाव सर्व शिरून जावा. संत देव देवते संत प्रतिमा अहम ब्रह्मस्मी मीच देव आहे असं मी तू पण सगळं संपलं. त्या लक्ष्मणाचे निराभिमानी झाला. श्रीराम भक्ताचे संगती संपतीची एवढी प्राप्ती ऐकता ती राम कीर्ती निज काय ते पुढले निज विजयी पावला. हा सांगा. बरोबर आहे का? बरोबर आहे, सांगा की. हा असं म्हणजे असणार. प्रभू रामचंद्राच्या भक्तांची संगत झाली गेली, साधूच्या संगती घडली गेली. त्याच्यामुळे असणारी एवढी असणारी ज्ञान प्राप्त संपत्तीला झालं बरं का. लक्षात ठेवा, लोपले ज्ञानाचं की हित नेणं ती कुणी लोपल्याला असतं ज्ञान. आणि ते ज्ञान लोपल्याला असणार ज्यावेळेस आपली साधू संतांची भेट होती त्यावेळेस ते लोपल्याला ज्ञान त्याला जरा असणार तेज प्राप्त होतं. उजाळा मिळला जातो. आणि तसं ते उजाळलं ज्ञान असणार संपत्तीचं ज्ञान उजाळलं, त्याच्यामुळे त्याला आनंद वाटला. म्हणून असणारी अशा प्रकारचे प्रताप, अशा प्रकारची कीर्ती राम भक्तांची आहे. ग्रंथकर्ते वर्णन करू लागले. निरभिमानाचे गमन लंगोनिया त्रिभुवन भूगोल भय दुनिया झाला परिपूर्ण निराभिमानाने बरं का. निराभिमान झाला त्याच्यामुळे अख्खा भूगोल फिरला. कसा फिरला? निस्त जागच्या जागेवर बसून अहम ब्रह्म, मीच ब्रह्म आहे. मग ब्रह्मात जेवढं ब्रह्म आहे सगळं दिसलं ना जागच्या जागेवर. 400 पासूनच्या पलीकडची सीतामावली दिसती म्हणजे कसली दृष्टी दिसते. अभिमान संपला गेला, नम्रता आली. आणि त्या नम्रतेमुळे आपण मीच ब्रह्म आहे, मीच जग आहे अशी अवस्था निर्माण झाली. त्याच्यामुळं जागच्या जागेवर बसून सगळं जगतातलं असणाऱ्या संपत्तीला दिसू लागलं. म्हणतात ऐकोली श्रीरामाची कीर्ती पशु पक्षी उद्धरती वा वा वा. वन बिगमन श्रीपती त्रिजगती उद्धार. असं म्हणले असणारे प्रभू रामचंद्र ची कथा आणि प्रभू रामचंद्राची कीर्ती वाखाणून ऐकून नामस्मरण करून पशु पक्ष्यांचा सुद्धा उद्धार आहे. पशु पक्ष्यांचा उद्धार होतो म्हणजे आपला का व्हायचं का ना होईल का नाही. पण आपण रामस्मरणच करत ना. प्रभू रामचंद्राचं चिंतन करायला पाहिजे, कथा ऐकायला पाहिजे. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्र असणाऱ्या जडजीवांचा उद्धार करत 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 या वनाच्या ठिकाणचं निमित्त करून वनाच्या ठिकाणी आलेले आहेत. शांती ब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात. एका जनार्दना शरण श्रीराम नामे ब्रह्म पूर्ण कथा रामायण उद्धरण जड जीवा. असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जातात आणि शरण जाऊन म्हणतात असणार प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण केलं की ब्रह्म होत. राम म्हणता रामचंद्र चिंतने चिंततात तद्रूप होता येणं. आणि तशा प्रकारची अवस्था ब्रह्ममय पूर्ण ब्रह्म होतो म्हणजे असणार. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात कथा ऐकता रामायण. रामायणाची कथा जर ऐकली तर जड जीवाचा उद्धार सुद्धा होतो. एकला उद्धरे यात नवल काय, पूर्ण कुळाचा उद्धार होईल असं महात्म्य रामकथेचं आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपले सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जातात. शरण जाऊन या अध्यायाचं कथानक संपवितात. श्री भावार्थ रामायणे किष्किंधी कांडे एका कार्तिकायम संपवती उद्धरण नाम पुरुषोध्याय. काय गोड हा श्रीकृष्ण अर्पण वस्तू शिवम भवंतो पुंडलिक वदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.